नमस्कार मंडळी, मी सुभाष बुडे तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण ब्लॉग डिझाईनच्या शेवटच्या दिवशी प्रवेश केला आहे। आपण अतिशय उत्कृष्ट, रिस्पॉन्सिव्ह, अट्रॅक्टिव्ह अशा प्रकारची असलेली थीम आपल्या ब्लॉगवरती कशी इन्सर्ट करायची आणि ती इन्सर्ट केल्यानंतर तिच्यामध्ये आपल्याला काही बदल जे आपल्याला गरजेनुसार हवे आहेत ते कसे करायचे याची टोटल प्रक्रिया स्टेप बाय स्टेप मी इथे दाखवणार आहे। तुम्हाला स्क्रीनवरती पूर्ण फोकस द्यायचा आहे आणि स्टेप्स समजून घ्यायचे आहेत। फार सोप्या स्टेप्स आहेत। तुम्हाला कुठेही असं काही फार म्हणजे कोडिंग वगैरे ह्याच्यात असण्याची किंवा शिकण्याची किंवा अगोदरच खूप काही तंत्रज्ञ असण्याची अजिबात आवश्यकता नाही। तुमच्यासाठी मी शक्य तेवढं रेडीमेड करण्याचा प्रयत्न करतो आणि नॉन टेकी व्यक्तींना सुद्धा माझ्यासोबत कसं राहता येईल, कसं टिकता येईल आणि तेही स्वतःला त्यांच्या क्षेत्रात प्रवीण असल्यामुळे, या क्षेत्रात आम्ही तुम्हाला जोडीला असल्यामुळे तुम्हाला फार काही वेगळं करावं नाही लागेल। फक्त थोड्या बेसिक्स ज्या स्टेप्स आहेत सांगितलेल्या त्या मात्र तंतोतंत फॉलो कराव्या लागतील। चला तर आता मी स्क्रीन तुमच्या समोर दाखवतो आणि त्या प्रकारे आपण आता पुढे जाऊया। आता तुम्हाला स्क्रीन दिसत असेल, मोबाईल आडवा पकडा। मी ज्या पद्धतीने कृती करेल ती स्टेप्स फक्त तुम्ही लक्षात ठेवा। लगेच तुम्हाला आता कृती करायची नाही आहे, कारण की तुमच्याकडे ही प्रोसेस करण्यासाठी जी थीम पाहिजे ती आत्ता तुम्हाला लगेच देण्यात आलेली नाही। कारण की बरेचसे जण आज दिवसभरही पेमेंट करतच होते आणि ह्या सगळ्यांना बल्क लायसेन्सिंग करण्यामुळे आपण आजचा दिवस वाट बघितली आणि आता उद्या मात्र सगळ्यांना जेवढे आजच्या तारखेचे पेमेंट होतील मागच्या 2 दिवसापासूनचे त्या सर्वांना उद्या थीम मिळणार आहेत। ठीक, चला तर आता आपण सुरुवात कुठून करायची ते बघूया। ओके, तर तुम्हाला एक थीम जी असणार आहे डाउनलोडेबल फाईल असेल तर ती तुम्हाला उपलब्ध केली जाईल आपला आजचा जो व्हिडिओ असेल त्या व्हिडिओच्या खाली किंवा इम्पॉर्टंट लिंक्स या शाबास गुरुजी पोर्टलवरच्या सेक्शनमध्ये दोन्हीपैकी एका ठिकाणी किंवा दोन्ही ठिकाणी मी अपडेट करेल। दोन्हीपैकी जिथे तुम्हाला योग्य वाटेल तिथून तुम्ही क्लिक करायचं, ती डाउनलोड होईल फाईल। डाउनलोड झाल्यानंतर काय होईल तेच पण सांगतो। अशा प्रकारे तुमच्याकडे डाउनलोड झाल्यावर फोल्डरमध्ये थीम येईल, शाबास गुरुजी थीम अपडेटेड किंवा शाबास गुरुजी थीम आणि पुढे काही असेल किंवा नसेल, पण अशा प्रकारे फाईल तुमच्याकडे डाउनलोड झालेली असेल। आता ही फाईल डाउनलोड झाल्यावर पुढे काय करणार, तर ही फाईल डाउनलोड झाल्यावर हिला राईट क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला ओपन विथ असं दिलेलं असतं आणि याच्यामध्ये येऊन नोटपॅड इथे आहे का, नोटपॅडमध्ये तुम्हाला ओपन करायचं आहे। ओके, जेव्हा तुम्हाला फाईल डाउनलोड करायला दिलेलं असेल त्याच्यावरती क्लिक करा, फाईल डाउनलोड होईल। फाईल अशा रीतीने हे चिन्ह करायची तुमच्याकडे वेगळं दिसू शकतं, याने काही फरक नाही पडत। तर अशा प्रकारची शाबास गुरुजी थीम नावाची फाईल असेल किंवा इथे थोडंसं नाव चेंज सुद्धा असू शकतं, पण ही फाईल जेव्हा डाउनलोड होईल तेव्हा करायचं काय हे लक्षात घ्या। तर त्याला राईट क्लिक करायचं आहे, ओपन विथ नोटपॅड करायचं आहे। मी करतो बघा, ओपन विथ नोटपॅड आणि याला फुल स्क्रीन करून घ्यायचं। या मोठ्या चौकोनला क्लिक करून मॅक्सिमाइज याला आपण म्हणतो अशा प्रकारे, आणि हे असं काहीतरी दिसेल ज्याला तुम्हाला वाचायची आवश्यकता नाही, वाचू नका। आता मी सांगेल तसं काय करायचं की इथे पहिल्यांदा इथे कर्सर ठेवा, कुठेही ठेवा जिथे वाटेल तिथे, आणि कंट्रोल ए बटन दाबून सिलेक्ट ऑल करा आणि राईट क्लिक करा, कॉपी करा। एवढं तर बेसिक आहे जे की आपण इतर ठिकाणी कॉपी करण्यासाठी वापरतो, सिलेक्ट ऑल आणि कॉपी एवढं। आणि मग यानंतर आपण काय करणार, हा कोड आपण काय केला, कॉपी केला पूर्ण। यानंतर आपण आता इथे येऊ, जो आपला ब्लॉग आहे जो अशा पद्धतीने माझ्याकडे दिसतोय त्याला मी चेंज करून टाकतो। ओके, या माझ्या ब्लॉगवर सध्या लेटेस्ट थीम चालू आहे। ठीक आहे, आता मी ही दुसऱ्या ब्लॉगवर इथे टाकू नाही शकणार इकडे, कारण की मी लायसन्स ह्याच्यावर ॲक्टिवेट केलं आहे शाबास गुरुजी याच्यावरती, त्याच्यामुळे ह्या ट्रेनिंगच्या याच्यावर दोघांपैकी कुठे मी हे ॲक्टिवेट सध्या तरी नाही करत, म्हणून मी आहे त्यावरच करतो। मी क्लिक करतो। आता तुम्हाला दिसते याची डिझाईन जी ऑलरेडी लेटेस्ट आहे, ठीक आहे ना। आता मी याला जुन्या डिझाईनमध्ये आधी कन्वर्ट करून घेतो, कसं करतात ते पहा। आता पुन्हा ब्लॉगरमध्ये येतो, थीममध्ये आपण यायचं। थीममध्ये आपण आता जुनी एखादी थीम टाकूया जे की आपण टेस्टिंगसाठी आता वापरली। ती कुठली होती बघा, ही पुस्तकाचे बॅकग्राऊंड असलेली होती। ठीक, तुम्ही सगळ्यांनी तीच थीम बऱ्यापैकी काही जणांनी हीच घेतली आहे। याच्यातली कुठली असली तरी काही फरक पडत नाही। मी ह्याला क्लिक करतो।
क्लिक केल्यानंतर याला अप्लाय करतो. हे जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी आहे. अप्लाय केलंय आणि मी माझ्या ब्लॉगकडे येऊन रिफ्रेश करून पाहतो. ओके, आलोय तर या ठिकाणी पुस्तकाची इमेज आणि जो काही पहिला अट्रॅक्शन होतं ते सगळं काही निघून गेलंय आणि काही गोष्टी निघून नाही गेलेल्या. ठीक आहे, काहीतरी गोष्टी इथे राहिलेल्या आहेत. म्हणजे काय की ही थीम जी आहे किंवा ही डिझाइन जी आहे ती अर्धवट निघली, पूर्ण निघलेली नाहीये. तर मग यासाठी आपल्याला आणखी एक कोड वापरावा लागेल, जो कोड ऑलरेडी मी तयारच करून ठेवलाय. कधी-कधी असा एरर येतो म्हणून. तर तो कोड सुद्धा मी तुम्हाला देईल आपल्या कोर्समध्ये. ओके, तर ओल्ड थीम कंप्लीटली रिमूव्ह नावाचा कोड असेल. याला आपण कॉपी करूया. कॉपी केलं बघा. तुमची जी काही ओल्ड थीम आहे ती आधी तुम्ही काढल्यानंतर काय करायचं, हा कोड कॉपी करायचा, ओल्ड थीम रिमूव्ह करायचा असल्यामुळे, आणि इथे यायचं. इथे बघा, पुन्हा मी बॅक येतो आणि पुन्हा दाखवतो. समजा आपण पोस्टवरती आहोत आणि थीमवरती आल्यावर काय, इथे आपण थीम बदललेली आहे. इथे यायचं, एडिट HTML ला क्लिक करायचं आहे. एडिट HTML क्लिक केलं आणि ह्याला सिलेक्ट ऑल करायचं आणि डिलीट बटन दाबायचं. पूर्ण ब्लँक झाले. आणि मी आत्ता जो कोड कॉपी केला होता हा वाला, हे पहा, पुन्हा करतो कॉपी आणि इथे पेस्ट आणि सेव्ह म्हणायचं आहे. काहीच करायचं नाही, फक्त कॉपी पेस्ट आणि सेव्ह, आणि बॅक यायचं. एकदा रिफ्रेश करा आणि या ठिकाणी मी ह्याला रिफ्रेश करून पाहतो. बघा, माझ्या लॉग इन जो काही आहे ब्लँक झाले, पूर्ण खलास, काहीच नाही इथे, टोटल रिमूव्ह झालेला आहे, काही राहिलेलं नाही आहे. मग आता मी काय केलं पाहिजे, तिथे नवीन थीम टाकली पाहिजे, कारण की इथे काही राहिलेलं नाही आहे, टोटल रिमूव्ह झालेली आहे पहिली डिझाईन. मग आता नवीन आपण डिझाईन टाकण्यासाठी पुन्हा हा जो नोटपॅड आपण ओपन करून त्याच्यामध्ये जो काही मी डाउनलोड केलेली थीम ओपन केली होती ते आपण करूया, किंवा जस्ट पुन्हा एकदा प्रक्रिया इथून दाखवतो. आपल्याकडे ही डाउनलोड केलेली थीम आहे, ह्याला आपण काय करायचं आहे, ओपन विथ नोटपॅड. ओके, तर नोटपॅडमध्ये माझ्याकडे ऑलरेडी ओपन झालेली आहे. ऑल सिलेक्ट करून कॉपी, मिनिमाइज, आणि इथे पुन्हा जायचं आहे, एडिट HTML, आणि इथे हा रिमूव्ह वाला कोड आहे. थीम जी काही थोडीफार अर्धवट राहिली होती तिला पूर्ण रिमूव्ह करण्यासाठी मी हा कोड टाकला होता इथे. याला पूर्ण सिलेक्ट करायचं, Ctrl+A करून सिलेक्ट ऑल करा किंवा मॅन्युअली सिलेक्ट करा, पण शक्यतो Ctrl ऑल केलेलंच बरं, आणि डिलीट बटन दाबा आणि सेव्ह करा मात्र. ओके, तर हा कोड पूर्णपणे काढून टाकलाय. सेव्ह म्हणालो तर तो जात नाहीये, कारण की एवढा कोड इथे राहणारच असतो. म्हणून आपण पूर्ण सिलेक्ट करू, याला बॅक स्पेस किंवा डिलीटने काढून टाकू, आणि आता जो मी वर्डपॅड इथे हा जो कोड पूर्ण कॉपी केला तो आपण तिथे पेस्ट करूया. सेव्ह म्हणूया. सेव्ह केलं पहा, हे बटन सेव्ह दाबले, आणि आता मी माझ्या या ब्लॉगला रिफ्रेश करून पाहतो. पूर्ण डिझाईन माझी पुन्हा मला मिळालेली आहे. तुमच्यासमोर ही प्रक्रिया मी केलेली आहे, जेणेकरून तुम्हाला थीम मिळाल्यानंतर ही तुम्हालाही करता यावं. कळलं ना? तर या पद्धतीने पूर्ण डिझाईन माझ्यासमोर आलेली आहे. ठीक, आता पुन्हा एकदा सेम प्रक्रिया मी अजून एकदा करून दाखवतो. तसं तर तुम्हाला व्हिडिओ पॉज करत करत करता येणार आहे, पण तरी एकदा आणखी त्या स्टेप रिपीट करतो. ठीक, तर आपल्याकडे अगोदर ओल्ड डिझाईन आहे किंवा आपण इम्प्लिमेंट करायची आहे, तिथून सुरुवात करूया. हे बघा, माझ्याकडे आता एक ओल्ड डिझाईन आधी टाकून घ्यावी लागेल. तुमच्याकडे ऑलरेडी ही आहे, मी पण ही टाकतो. तुम्ही कुठलीही टाकली किंवा अगोदर असली तर ती बदलायची गरज नाही, आहे तसं तिला रिमूव्ह करायचं आहे. तर ही डिझाईन समजा आपल्याला अगोदर होती तशी मी पुन्हा एकदा ही डिझाईन घेतो.
आणि याला अप्लाय म्हणतो. अप्लाय केल्यानंतर इथे काही फरक तुम्हाला दिसत नाही, परंतु याला रिफ्रेश करून पहा. हे पहा, सगळं अस्ताव्यस्त झालेलं आहे, डिझाईन खराब झालेली आहे. पहिली डिझाईन पूर्ण निघलेली नाही, दुसरी डिझाईनही त्याच्यातच घुसडलेली आहे. असं काहीतरी झालंय, म्हणजे की पहिली डिझाईन पूर्ण रिमूव्ह व्हायला पाहिजे, ती झाली नाही. नवीन थीम तर इम्प्लिमेंट झाली, पण पहिली मात्र अर्धवट राहिलेली आहे. मग तिला कसं काढायचं? तर तिच्यासाठी एक कोड मी ऑलरेडी तुम्हाला देऊन ठेवेल आपल्या कोर्समध्ये. याचं नाव असेल ओल्ड थीम कम्प्लिटली रिमूव्ह कोड. तर याला आपण कॉपी करू. कॉपी आणि आपल्या ब्लॉगरच्या इथे थीमला पुन्हा क्लिक करा. इथे या, एडिट HTML ला क्लिक करा. ह्याला सिलेक्ट ऑल म्हणा, डिलीट बटन दाबा आणि आता कॉपी जो कोड केलाय तो पेस्ट करून आपण सेव्ह करूया. ओके, एवढी प्रक्रिया केली. आपण आपला ब्लॉग हा अर्धवट जो काही म्हणजे नवीन थीम आणि जुनी थीम सगळं एकत्र घुसडून जे काही अस्ताव्यस्त झालंय, याला रिफ्रेश करून पाहूया की हे पूर्ण ब्लँक होईल का? पूर्ण ब्लँक झाले पहा, काहीच राहिलेलं नाही. म्हणजे आपली जी काही बॅकएंडला कोड होता तो अगदी टोटल रिमूव्ह झाला आहे. मग पुन्हा इथे येऊ, आपण बॅक घेतो. आता इथे आपण थीममध्ये पुन्हा आहोत. इथे आता सध्या काहीही थीम नाही आहे, टोटल रिमूव्ह केलेली आहे. आता नवीन डिझाईन आपल्याला इम्प्लिमेंट करायची आहे. तर हे सगळं मी काढून नव्याने सुरुवात करतोय. तर तुम्ही डाउनलोड केलेली असेल अशा प्रकारची तुमची लेटेस्ट असलेली अपडेटेड थीम, जी की मी तुम्हाला दिलेली असेल. तुम्ही डाउनलोड केल्यानंतर या फोल्डरमध्ये कुठेतरी आली आहे. तर याला करायचं राईट क्लिक, याला म्हणायचं ओपन विथ नोटपॅड आणि पूर्ण सिलेक्ट करण्यासाठी कंट्रोल A दाबून पूर्ण सिलेक्ट करा. म्हणजे की कोड तिथून एकही अक्षर हलणार नाही. आणि मॅन्युअली सिलेक्ट करायला गेल्यास कदाचित होऊ शकतं, त्यातलं थोडं जरी एखादं काही ऑब्लिक जरी डिलीट झाला किंवा तुमच्याकडून रिमूव्ह झाला तरी सुद्धा थीमवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कंट्रोल Aच करायचं आहे. आणि जर तुमच्याकडून चुकीने का होईना पण काही समजा बॅकस्पेस दाबण्यात आला तर हे टोटल काढून टाका, नवीन डाउनलोड करा मी दिलेली फाईल आणि मग त्याच्यावर पुन्हा प्रक्रिया करा. तर मी केला पूर्ण कोड कॉपी. हे पहा तुमच्यासमोर कॉपी. आणि कुठे येऊ आपण? इथे थीममध्ये, इथे थीम आपण नवीन जिथे घेतो तिथे एडिट HTML. इथे हा छोटासा कोड असतो जो की आपण रिमूव्ह करण्यासाठी वापरला. त्याला ऑल सिलेक्ट किंवा कंट्रोल A दाबून सिलेक्ट ऑल करा. डिलीटचं बटन दाबा आणि इथे आता वर्ड पॅडमध्ये जो कोड होता मोठाची मोठा सगळा तो पेस्ट म्हणा आणि बस सेव्ह करा. सेव्ह केला. इथे अपडेटेड सक्सेसफुली असं आलेलं आहे, म्हणजे तो कोड सेव्ह झालाय. आपण आपला URL जो आहे तो रिफ्रेश करून पाहूया. पहा, पूर्ण डिझाईन नवीन मला मिळालेली आहे, जशी तुम्हाला पण मिळेल सेम अशा पद्धतीची. तर या ठिकाणी ह्या पोस्ट वगैरे सगळ्या इथे स्क्रोल होताना दिसतील. तुमच्या पहिल्या अगोदरच्या पोस्ट जरी असल्या तरी यामध्ये ऑटोमॅटिक त्या येतील आणि या प्रकारे दिसायला लागतील. त्यामुळे तुम्हाला वेगळं काहीच करायला नाही लागणार. तुमचा सगळा जुना ब्लॉग या पद्धतीमध्ये डायरेक्टली कन्वर्ट होऊन जाईल. तर या प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी इथे आलेल्या आहेत. तर इथपर्यंतची प्रक्रिया काय होती? फक्त इन्स्टॉलेशन, नवीन थीम इन्स्टॉलेशनची प्रक्रिया होती. फार सोपी आहे. कदाचित तुम्ही पहिल्यांदा करत असाल म्हणून तुम्हाला थोडं व्हिडिओ पॉज करत करत हे करता येईल. आणि जर तुम्ही यापूर्वी थीम बदललेल्या असतील तर तुम्हाला फार काही एकदम सोपं वाटलं असेल. हे करणं शक्य आहे. ठीक, तर आता आपण ह्याच्यात बदल करायचे. जसं की होम पेज आहे, वेबसाईट आहे, असं पेज आहे, पेजेस आहे, कॉन्टॅक्ट आहे. हे एवढे डमी पेजेस मी टाकलेले आहेत. पण आपल्याला रिअल पेजेस इथे टाकायचे असतील किंवा काही जणांचा आजही प्रश्न होते की सर हे वरती हेडर कसे करतात वगैरे वगैरे, तर हे आपण आता जरा चेक करूया. तर आता समजा काही जणांची अपेक्षा असते की इथे असे लेबल्स वेगवेगळे दिसले पाहिजेत आणि त्याला क्लिक केल्यावर वेगवेगळ्या पेजेसवर जाता आलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी आपण आता स्टेप बाय स्टेप चेक करूया. तर आपण ते सगळं बदलण्यासाठी या आपल्या मेनूमध्ये येऊन थोडंसं बॅक यायचं आणि ह्या लेआउटमध्ये घुसायचं आहे. काल आपण लेआउटबद्दल पूर्ण माहिती बघितलेली आहे, फक्त थीम वेगळी होती.
पण आता थीम वेगळी असल्यामुळे पुन्हा मी लेआउटमध्ये जातोय. याचा लेआउट कालच्या लेआउटपेक्षा बराच वेगळा आहे. हा पूर्ण एक स्ट्रक्चर जे असतं ना, ते हे आपण स्वतःहून डिझाइन केलेलं असल्यामुळे हे वेगळं आहे. जे की इकडे साइड बार वगैरे असलं काही याच्यात दिसत नाही. सगळं एकाखाली एक सरळ आहे. ठीक आहे ना. तर आता मग याला चेंज करताना काय-काय गोष्टी आपण चेंज करू शकतो आणि सगळ्याच गोष्टी चेंज करू शकतो. फक्त त्या कशा करायच्या याबद्दल माहिती बघूया. आता हा काय आहे हेडर. हा काय आहे सिंपल स्लाइडर, इमेज स्लाइडर सॉरी. हा आहे हेडर. मग हेडर म्हणजे काय नेमकं? तर हेडर म्हणजे हे सगळं वरचं. ही पट्टी जी आहे ना ह्याला म्हणतात हेडर. ह्याला क्लिक केलं ना तर हा ऑटोमॅटिक स्क्रोल सर्च बार मोठा होतो. इथे क्लिक केलं की छोटा होतो. हे सगळं डिझायनिंगने करून ठेवलंय. तुम्हाला काय नाही करायचं. आता हा हेडर आहे. मग ह्याच्यातले पेजेस तुम्हाला बदलायचे आहेत किंवा काय-काय करायचं ते कसं करता येतं पहा. इथे आलो आपण आणि हेडरमध्ये आपल्याला ह्या थीमची एक खासियत तुम्हाला सांगतो, की ज्या डिफॉल्ट ज्या थीम आहेत ना, त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला गॅजेट ॲड करण्याची फॅसिलिटी देत नाहीत. पण या थीममध्ये म्हणजे आपण हे केलं असल्यामुळे आपल्याला पाहिजे तसं मॉडिफिकेशन तर यामध्ये बघा हेडर त्याच्यासुद्धा ॲड गॅजेटची सुविधा दिली आहे. सिंपल स्लाइडर गॅजेटची सुविधा दिली आहे. गॅजेट ॲड करण्याची. म्हणजे की तुम्हाला यापेक्षा अधिक हवे असतील तर तुम्ही करू शकता. यानंतर बघा प्रत्येक सेक्शन फीचर सर्व्हिसेस त्याच्यात गॅजेट दिला आहे. ॲड गॅजेट मेन ब्लॉग आहे ना त्याच्यात सुद्धा आपण ॲड गॅजेट करू शकतो. इथे साइड बार सेक्शन लेबल्स जे आहेत त्याच्यात पण ॲड आपण करू शकतो गॅजेट. प्रत्येक सेक्शनमध्ये आपण गॅजेट ॲड करू शकतो. ठीक. आता काल ज्यांना गॅजेट समजलाय त्यांना लक्षात आलं असेल, की ही एक उत्तम अशा प्रकारची फॅसिलिटी आपल्याला मिळालेली आहे. ज्याने आपल्याला आणखी ॲडिशन आपल्या पद्धतीने पण करता येण्याची सोय आहे. डिझाइन तर ऑलरेडी परफेक्ट आहे, छान आहे, रिस्पॉन्सिव्ह आहे. तरी पण आपल्याला अजून आणखी काही गोष्टी त्यात ॲड ऑन करायच्या असतील तर ती पण चांगली फॅसिलिटी याच्यामध्ये मिळालेली आहे. म्हणजे तुम्हाला देण्यात आली आहे. चला तर आता पहिल्यापासून आपण सुरू करूया. तर इथे आपण हेडर तर हेडरला आपण जर इथे क्लिक केलं, इथे मी क्लिक केलं, तर इथे आपण हेडर म्हणजे आपल्या ब्लॉगचं टायटल इथे टाकलेलं असतं, जे तुम्हाला इथे टाकायचं आहे किंवा ऑलरेडी तुम्ही ठरवलंच असेल काही ना काही. आणि इथे तुम्हाला जी इमेज आहे ना, ती या प्रकारची इमेज तुमचा लोगो म्हणून जर तुम्ही टाकली, तर ती इथे वरती तुम्हाला दाखवता येते या प्रकारे. आणि या ठिकाणी खाली तुम्हाला इमेज इथे ऑटोमॅटिक तो URL येत असतो जेव्हा आपण इमेज अपलोड करतो. आणि इथे ही सेटिंग महत्त्वाची आहे. इन्स्टेड ऑफ टायटल अँड डिस्क्रिप्शन ह्याला चेक करून सेव्ह करायचं आहे. आणि हे ऑफच ठेवायचे कारण डिफॉल्टमध्ये तुमच्याकडे ऑफ असेल तर काही हरकत नाही, पण नसेल तर ऑफ करायचं आहे आणि सेव्ह बटन दाबायचं आहे. तर हे हेडरची तुमची परफेक्ट सेटिंग या पद्धतीने इथे लोगो बसेल. ठीक आहे. तर लोगो या पद्धतीने इथे आपण टाकला समजा. आपण याला सध्या कॅन्सल करूया कारण की ऑलरेडी लोगो आहे. रिमूव्ह करायचं असेल तर करू शकता, पण मी कॅन्सल करतोय. आता हे झालं पहिला वाला. याच्यात काय केलं आपण? हेडरला एक आपला लोगो जोडला. त्याच्या शेजारी काय होते? मेनू. हे हे होम, वेबसाईट वगैरे याला मेनू म्हणतात. तर हे जे मेनू आहेत, तर ते आपण बदलायचे असतील तर इथे जायचं आहे. इथे बघा मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर इथे दिलं आहे मेनू. ठीक. तर मेनू असं दिलंय आणि खाली अजून पहा. इथे दिलंय होम. इथे आहे वेबसाईट. हे पेजेस आहेत. पेजेस, कॉन्टॅक्ट्स हे सगळं इथे ऑलरेडी दिसत आहे तुम्हाला. हे आहे ते. पण आपल्याला योग्य ते इथे टाकायचे, हे बदलायचे. ते कसं बदलणार ते पहा. आता एक पेज मी बनवून दाखवतो. म्हणजे एक पेज आपण इथे चेंज करून बघूया. बाकीचे सेम त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता या ठिकाणी आपण काय करूया इथे वेबसाईटला चेंज करूया. वेबसाईटच्या ऐवजी आपण इथे नाव याचं बदलूया. नाव काय बदलायचं ते पण इथून पाहूया आपण. समजा मी खाली आलो आणि इथे माझ्याकडे काही ब्लॉक्स आहेत. तर मी काय करतो एखाद्या ब्लॉगवरती क्लिक करतो कुठल्यातरी. समजा याला मी क्लिक करतो एक एक्झाम्पल म्हणून. पोस्ट ओपन झाली. ओके. तर याला मी क्लिक करतो. हे पहा पोस्ट ओपन झालेली आहे आणि इथे सांगतंय आपल्याला की होम यशोगाथा म्हणजे ही कॅटेगरी जी आहे ना पोस्टची यशोगाथाची आहे आणि या पोस्टचं टायटल इथे दिसतंय. तर लेबल्स मी वेगवेगळे लावलेले आहेत. यशोगाथा आहे, आर्थिक साक्षरता आहे, असे वेगवेगळे लेबल्स आपण पोस्टला दिलेले आहेत. त्यामुळे आपण आता यशोगाथाला जर मी क्लिक केलं
तर इथे यशोगाथा जेवढ्या आहेत ना, तेवढ्या म्हणजे पोस्टला यशोगाथाचे लेबल लावलेले आहेत, तेवढ्या पोस्ट इथे आलेल्या आहेत. तर मग आपण काय करूया, या URL ला कॉपी करूया, कारण की हा पूर्ण लेबल आपल्याला दाखवायचा आहे पेजेसमध्ये. तर मी काय केलं, कॉपी. आणि या ठिकाणी इथे ह्या वेबसाईटला आपण बदलून याचं नाव ठेवूया यशोगाथा. यशोगाथा, ठीक आहे. आणि तो URL मी कॉपी केला, तो इथे पेस्ट करतो. इथे सेव्ह करूया आणि आणखी एकदा खालचं बटन सेव्ह करूया. आणि आपल्या याच्यावरती काय बदल होतो ते पहा. हे पहा, वेबसाईट जे ना इथे दाखवलं होतं आपण, ते वेबसाईट निघून गेलं. त्याच्या जागी दुसरं बटन आलं ज्याचं नाव यशोगाथा. आता होम पेजला मी समजा क्लिक केलं आणि कुणीतरी आला आणि यशोगाथा त्याला वाचायच्यात, आपल्या ब्लॉग पोस्ट ज्या आहेत यशोगाथा कॅटेगरीतल्या त्याला वाचायच्यात, तर तो काय करेल, यशोगाथाला क्लिक करेल. लगेच ऑटोमॅटिक सगळ्या फिल्टर होऊन ज्या पोस्ट आलेल्या आहेत ते फक्त यशोगाथाच आलेले आहेत. मग जेवढे आपण लेबल्स लावले त्या प्रत्येक लेबलला आपण इथे पेज म्हणून वरती सेट करू शकतो. अशा प्रकारे पेज इथे टाकले जातात. ठीक आहे. आता इथे कॉन्टॅक्ट नावाचं एक पेज आहे. समजा इथे कॉन्टॅक्ट खरोखर कॉन्टॅक्ट पेज आपल्याला इथे दाखवायचं आहे, तर मग कसं करणार? तर आपण काय करायचं, अगोदर पेजेसमध्ये जायचे. पेजेस इथे पहा, इथे कॉन्टॅक्ट नावाचं पेज आहे, पण याच्यात पब्लिश केलेलं नाही आहे. तर मी याला जस्ट ओपन करतो आणि याच्यात कॉन्टॅक्ट म्हणून एक जस्ट सॅम्पल मी एवढे ॲड केले आणि याला पब्लिश करून घेतो. ओके, तर हे पब्लिश्ड असं आलेलं आहे. आता ह्याची लिंक जी आहे ना, ती याच्यातून आपण क्लिक करून कॉपी करूया. हे बघा, कॉपी केली मी ह्या कॉन्टॅक्ट पेजची लिंक. आणि इथे जायचं लेआउटमध्ये आणि इथे मेनू आहेत, याच्याला एडिट करायचं. आणि इथे आहे कॉन्टॅक्ट पेज ऑलरेडी, तर मला नाव बदलायची इथे गरज नाही, फक्त त्याच्या खाली लिंक जोडावी लागेल. तर इथे आपण ह्याच्याला काढूया आणि इथे ती लिंक कॉपी केलेली पेस्ट करून सेव्ह करूया आणि सेव्ह म्हणूया. झालं. आता इथे आपण वरती URL ला क्लिक करून रिफ्रेश करूया आणि इथे कॉन्टॅक्टला आता मी क्लिक करून पाहतो काय होतं ते. आलं बघा कॉन्टॅक्ट पेज. तर जे मी कॉन्टॅक्ट लिहिलेलं होतं ते सगळं काही इथे 3च लाईन मी लिहिलेल्या होत्या, पण ही बाकीची डिझाईन जी आहे ना ती थीमने दिलेली आहे. त्यामुळे ही डिझाईन आपण काही केलेली नाही आहे. फक्त मी नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID एवढंच टाकलं होतं, तरी देखील या प्रकारची डिझाईन त्याने स्वतःहून बनवली आहे थीमने. तर अशा प्रकारे हे कॉन्टॅक्ट पेज आपल्याला दिसत आहे. तर या पद्धतीने आपण पेजेस वाढवू शकतो. ठीक, तर आता या ठिकाणी आपण इथे आहे यशोगाथा. जस्ट मी आता तुमच्या समोर हे बदलून दाखवलं. पेजेसला इथे आपण बदलून पाहूया काहीतरी. पेजेसला आपण काय टाकूया, समजा आपण टाकूया प्रायव्हसी. ओके, आता इथे मी URL जर टाकला तरच ते पेज ओपन होईल, पण सध्या URL मी टाकत नाही, हॅश असंच ठेवतोय आणि सेव्ह करतो आणि सेव्ह आणखी एकदा. आता इथे पहा बघा, प्रायव्हसी नावाचं या ठिकाणी पेज नवीन ओपन झाले. मी त्याला क्लिक करतो पण ते ओपन होणार नाही, कारण त्याच्या आतमध्ये लिंक आपण इन्सर्ट केलेली नाही. तर मग पेज नवीन तयार करायचं असेल तर पेजेसमध्ये जाऊन, जसं कॉन्टॅक्ट पेज मी तयार करून ठेवलं त्याची लिंक याच्यात इन्सर्ट केली, तसे तुम्ही पेजेस तिकडे तयार करू शकता. आणि हे ऑलरेडी जे लेबल्स आहेत ह्याला तुम्हाला पेज म्हणून वापरायचं असेल तर फक्त काय की याला आधी ओपन करा लेबलला. जसं की आता दुसरं एक, जसं इथे यशोगाथा केलं मी, यशोगाथाला आता काय करूया, आर्थिक साक्षरता करतो, किंवा याच्यातलं आर्थिक करिअर कसे निवडावे, नेतृत्व विकास. त्याच्यात पुण्यात किती पोस्ट आहेत माझ्या लक्षात नाही आता, पण निदान 1-2 तरी पोस्ट त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत. उदाहरणार्थ आर्थिक साक्षरतालाच मी करतो क्लिक. हे बघा, आर्थिक साक्षरतामध्ये 2च पोस्ट दिसत आहेत. तर ही लेबल ओपन झाल्यानंतर ह्याला कॉपी करायचं आहे.
कॉपी आणि पुन्हा आपण मेनूमध्ये येऊ आणि पेजेस मध्ये आपण एक पेज ॲड करू. तर इथे प्रायव्हसी पॉलिसीलाच मी नाव देतो यशोगाथा. सॉरी, आपलं हे आताचं काय होतं ते आर्थिक साक्षरता. आणि ती आत्ता जी कॉपी केलेली लिंक होती ती पेस्ट करतो आणि सेव्ह करतो. सेव्ह झालेला आहे. आपण होम पेजवर समजा आहोत असं गृहीत धरूया. आणि हो, काहीतरी गडबड झाली. आर्थिक साक्षरता हे पेज क्रिएट नाही झालं. हे बघा, आर्थिक साक्षरता नावाचं पेज आलंय. मी त्याला बघा क्लिक करतो. तर आर्थिक साक्षरता लेबलमध्ये जेवढे आहेत ना तेवढ्या पोस्ट इथे दिसायला लागल्या. तर या प्रकारे आपण लेबलला म्हणजे सुद्धा या वरच्या मेनूमध्ये कन्वर्ट करू शकतो. किंवा नवीन प्रायव्हसी पॉलिसी, कॉन्टॅक्ट पेज किंवा अजून एक्स्ट्रा वेगळे पेजेस ॲड करायचे असेल तर तुम्ही करू शकता. आणि पेजेस तुम्हाला वाढवायचे असतील तर फक्त इथे काय मेनूमध्ये जायचं आहे. आता मी आहे ते बदलून दाखवले, पण वाढवायचे असतील तर खाली ॲड न्यू बटन आहे. ॲड न्यू करा आणि याच्यात पेजचं नाव आणि लिंक द्या. ॲड न्यू करा, पेजचं नाव, लिंक द्या. ॲड न्यू करा, पेजचं नाव, लिंक द्या. असं किती तुम्ही पेजेस वाढवत नेऊ शकता. ठीक आहे. आणि या प्रकारे आपल्याला वरती पेजेस तयार झालेले दिसतील. ओके. तर आपण कुठे होतो? हेडरमध्ये आपण लावला लोगो आणि तयार केले पेजेस. तर लेबलचं सुद्धा पेज तयार होऊ शकतं. कॉन्टॅक्टस, प्रायव्हसीस असले काही पेजेस किंवा अजून वेगवेगळे पेजेस पाहिजे असतील तर आपण पेजेसमध्ये जाऊनही पेजेस क्रिएट करतो किंवा काही करावे लागतात ते तुम्ही इथूनही करू शकता. तर या प्रकारे पेजेस कसे तयार होतात, त्याच्या लिंक कशा इन्सर्ट केल्या जातात आणि त्यावरती या मेनूला म्हणून त्याला कसं वापरलं जातं या गोष्टी तुम्ही आताच बघितल्या, ज्या की कालही मी दाखवल्याच होत्या. रिपिटेशन झालं असेल, पण ही नवीन थीम असल्यामुळे मी रिपीट करतोय. ओके, इथे पोहोचलो. आता खाली आहे इमेज स्लायडर. इमेज स्लायडर मग काय आहे हा? तर आपण होम पेजवरती येऊ एकदा. हेडर हा वरचा होता हेडर. हेडरच्या खाली काय आहे? स्लायडर. स्लायडरमध्ये ह्या स्लाइड चालू आहेत. ओके, अनलॉकिंग दी नॉलेज आणि असं काहीतरी टेक्स्ट लिहिलेले आहेत. त्याच्या खाली एक बटन दिलेलं आहे आणि एक इमेजेस पण आहेत वेगवेगळ्या. तर मग आपल्याला हे तुम्हाला स्लाइड शो वेगळा लावायचा आहे. ओके, म्हणजे ही इमेज तुमची असेल, हा टेक्स्ट तुमचा असेल, बटन तुमचा असेल, तर हे कसं होईल? तर मग आपण आता हेडर बघितला आणि हेडरमध्ये एवढ्या गोष्टी होत्या मेनूपर्यंत. आता इथे आहे इमेज स्लायडर, म्हणजे जस्ट त्याच्या खालचा भाग, हेडरच्या खाली. तर हा आहे हे सगळं बघा. त्याच्या स्लाइड काय काय होताना दिसतंय तुम्हाला? वेलकम टू अवर ब्लॉग हे पहिलं आहे. मग आहे अनलॉकिंग दी नॉलेज, जी प्रिपरेशन वगैरे वगैरे. आता हे सगळं तुम्ही बदलायचं असेल बदलू शकता, वाढवायचं असेल तर वाढू पण शकता. हे असे म्हणजे तुमचा स्लाइड शो आणखी वाढवू शकता. इथे किती दिलेत? 3-4 दिलेले आहेत. तुम्ही 5वं 6वं 7वं असं ॲड करू शकता. पण आहे त्याला मी जरा बदलायचं दाखवतो. ॲड तर तुम्हाला करता येईलच. चला, तर मी या ठिकाणी करतो क्लिक. वाटतं की मला हे माझं वेगळं बदलायचं आहे, तर मी ते एडिटला करतो क्लिक. आणि या ठिकाणी बघा वेलकम टू अवर ब्लॉग. इथे तुम्हाला काय लिहायचं ते लिहा. इथे काय लिहायचं ते लिहा. जस्ट मी तुम्हाला ट्रायलसाठी काय लिहूया इथे लिहितो फक्त सहर्ष स्वागत, बस. जस्ट एक ट्रायलसाठी. ओके, आणि इथे बेस्ट ऑनलाईन एज्युकेशन असं करूया.
ठीक. आणि इथे तुम्हाला काही त्या बटनमध्ये जे URL पाहिजे, बटन क्लिक केल्यावर तो व्यक्ती कुठे गेला पाहिजे, कुठल्या लिंकवर गेला पाहिजे, ती लिंक तुम्ही इथे टाका. जर तुम्हाला वाटलं की मला कुठेच नाही पाठवायचा, तर डायरेक्टली इथे हॅच लावा. कारण की ते बटनचा जो शो आहे ना, तो निघून नाही गेला पाहिजे. जर तुम्हाला लिंक इथे नाही जोडायची आहे, नका जोडू. तिथे हॅच असं लावा. आणि या ठिकाणी इमेज तुम्हाला पाहिजे ती कॉम्प्युटरमधून अपलोड करून घ्या. मी ही केलेली आहे. आणि हे बटन बंदच ठेवायचे, सेव्ह करायचे. ओके. तर बघा, सहर्ष स्वागत आणि त्यातला काय टेक्स्ट बदलला आहे आपण. तर या ठिकाणी आपण पाहूया. मी रिफ्रेश करतो. हे बघा, सहर्ष स्वागत आणि वी प्रोव्हाइड बेस्ट ऑनलाईन एज्युकेशन असं आपण आलेलं आहे. आता बटनला जर मी क्लिक केलं तर इथे काय होतं ते पहा. हे पहा, मी shahbazguruji.com ची लिंक त्याच्यात दिलेली असल्यामुळे ही shahbazguruji.com वरती डायव्हर्ट झालो त्या बटनला क्लिक केल्यामुळे. तर तिथे जी लिंक तुम्ही टाकाल त्या लिंकवरती व्यक्ती डायव्हर्ट होईल किंवा त्या लिंकला ओपन करेल. तर यामुळे तुम्हाला जी लिंक नसेल टाकायची तर फक्त हॅश ठेवा. त्यामुळे बटन जे आहे ना ते प्रॉपरली त्याचा शो तसाच राहील, पण क्लिक होणार नाही ते बटन. ठीक. तर या प्रकारे आपण हा कॉन्टेंट चेंज करू शकतो. सहर्ष स्वागत आहे. तसंच हे बाकीच्यांचं सेम आहे, काही फरक नाही. हे पहा, सेम इथे वरती टायटल आहे, खाली कॅप्शन आहे. इथे तुम्हाला कुठल्या लिंकवर त्याला पाठवायचं असेल तर लिंक टाका, नसेल तर हॅश लावा आणि खाली पाहिजे ती इमेज जोडा आणि बस सेव्ह करा. असं तुम्ही या सगळ्यांना बदलू शकता. ठीक. एवढं झाल्यानंतर आपण आणखी खाली येऊ. आता स्लायडरच्या खाली काय आहे, फीचर्ड सर्व्हिसेस. तर थोडं इथे या आणि इथे थोडंसं स्क्रोल करून पहा नेमकं काय. हे आहेत फीचर्ड सर्व्हिसेस. तर इथे आहे CET, नीट वगैरे. आता ह्याच्यात खाली काही ज्या काही लाईन्स दिल्या आहेत, तुम्ही कशा बदलायच्या, हे टायटल कसं बदलायचं आणि इमेज कशी बदलायची याबद्दल बघूया. तर इथे आपण फीचर्ड सर्व्हिसेसमध्ये आपण आलो आणि इथे जे आहे ना त्याला आपण क्लिक करूया. आणि ते बघा, हे तुम्हाला काय पाहिजे ते टाका. हे खालचं टायटल म्हणजे सब डिस्क्रिप्शन ज्याला म्हणतो ते काय पाहिजे ते टाका आणि इमेज जी पाहिजे ती जोडा. लिंक तुम्हाला नको असेल तर हॅश लावा. आणि जर लिंक जोडली तुम्ही कुठली ना कुठली तर या थंबनेलवरती क्लिक केल्यानंतर तो व्यक्ती त्या लिंकवर ऑटोमॅटिक जाईल किंवा ती लिंक ओपन होईल. तर तुम्हाला पाहिजे असेल तर लिंक जोडा, नसेल पाहिजे तर हॅश लावा. ओके. तर इथे आपण हॅश लावूया, सेव्ह करूया. तर या पद्धतीने आपण हे तिन्ही बदलू शकतो. पाहिजे तर गॅजेट ॲड गॅजेटला तुम्ही क्लिक करा आणि या ठिकाणाहून तुम्हाला गॅजेट पण ॲड करायचं असेल याच्यातला कुठला तर तुम्ही करू शकता, जर तुम्हाला पाहिजे असेल तर. ओके. तर हे गॅजेट आपण कसे ॲड करतो आणि त्याच्यात कसं एडिटिंग करतो हे काल आपण पाहिलेलं आहे. तर यानंतर हे मेन आहे. मेन इथे पण तुम्हाला गॅजेट काय ॲड करायचं असेल तर करू शकता, पण इथे काही तशी छेडछाड करण्याची आवश्यकता नाही. तर इथे ब्लॉग पोस्ट वगैरे तुमच्या दिसत असतात, स्क्रोलिंग होतात त्या. इथे हे जे आहे ना खालचं, याच्या खाली आल्यावर हे लेटेस्ट ब्लॉग आणि इथे जे स्क्रोल होतं यासाठी तुम्हाला काहीही सेटिंग करायची नाही आहे, ते ऑटोमॅटिक होणार आहे. ओके. तर त्यामुळे याच्यात काहीच तुम्हाला अजिबात काही बदलायची आवश्यकता नाही. तुम्ही फक्त ब्लॉग तयार करत राहा, ऑटोमॅटिक ते तिथे येतील आणि स्क्रोल पण होतील. खाली आहे साईड बार सेक्शन. ओके. साईड बार फर्स्ट सेक्शन. आता हे साईड बार काय प्रकार आहे तुम्हाला दाखवतो. हे कुठे आहे, पोस्टच्या खाली. इथे काय ब्लॉग पोस्ट आणि त्याच्या खाली. मग आता इथे जर का आपण पुन्हा आलो आणि हे ज्या पोस्ट आहेत त्याच्या खाली काय आहे, पॉप्युलर कोर्सेस. तर इथे तो साईड बार जे म्हणतोय तो इथे नाही आहे. तर साईड बार आपण डायरेक्टली एखाद्या पोस्टला जेव्हा ओपन करतो तेव्हा तो दिसतो. तर कुठल्याही एका पोस्टला मी क्लिक करतो. हे पहा, ही पोस्ट मी क्लिक केलेली आहे. ओके. इथे नाही येतो, थोडंसं बॅक घेऊ कारण की याला आपण लेबलच दिलेलं नाही. हे पहा, हे साईड बार लेबल्स जे येत आहेत तो आहे साईड बार. तर या ठिकाणी इथे लेबल्स आहेत. इथे आपण जर क्लिक केलं तर या ठिकाणी लेबल्स असं दिलेलं आहे वरती टायटल. तर ते कुठलं टायटल आहे, हे आहे, हे ते टायटल. तर हे तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्ही ते बदलू शकता. इथे याला तुम्ही चेंज केलं की हे चेंज होईल. पण सध्या इथे तर ते योग्य शब्द वाटतोय त्यामुळे बदलायची आवश्यकता नाही.
तुम्हाला वाटलं बदलावं तर बदलू शकता. ठीक ना. तर मी याला काही बदलत नाही आहे आणि सेव्ह करतो. म्हणजे इथे काही फार छेडछाड करण्याची अजिबात आवश्यकता नाहीच. यानंतर आहे पॉप्युलर कोर्सेस. पॉप्युलर कोर्सेस काय भानगड आहे? तर थोडं आपण होम पेजवरती बघूया. हे बघा ब्लॉग पोस्टवरती आपण होतो आणि आता थोडं खाली आल्यावर इथे दिसते पॉप्युलर कोर्सेस. तर कोर्सेसला क्लिक केल्यानंतर काय काय घडतं? समजा मी पहिल्या कोर्सला क्लिक केलं. तर इथे सध्या काहीच नाही. इथे क्लिक केलं. काय मी होम पेजची लिंक जोडल्यामुळे ते इकडे आले. इथे क्लिक केलं. इथे काहीच नाही. आणि शेवटच्या कोर्सला क्लिक केलं तर या प्रकारे असं ओपन होतंय. तर हे असं काही ओपन करायचं असल्यास आपल्याला ते कसं करता येईल हे पण मी तुम्हाला दाखवतो. आता तुम्हाला तुमची काही सर्व्हिस आहे, काहीतरी तुम्हाला नोट्स द्यायच्यात, काहीही समजा तुम्हाला लोकांना पेड द्यायचं आहे, तर तुम्ही तसं करू शकता. पण त्याला पेमेंट गेटवे तुमच्याकडे आधी असावा लागेल, तेव्हा या गोष्टी करणं शक्य होईल. आणि मग तसं नसेल, फ्री द्यायचं असेल, तर मग याच्यात फक्त काय करा, Google ड्राईव्हची लिंक इन्सर्ट करा आणि ऑटोमॅटिक तिला क्लिक केलं ओपन होईल आणि तो स्वतःहून Google ड्राईव्हची लिंक ओपन झाल्यानंतर डाउनलोड बटन दाबून डाउनलोड करून घेईल. पण पेड करायचे असल्यासच या प्रकारच्या फॉर्म्युलेची गरज लागेल. या अशा प्रकारे इथे बाय नाऊ बटन असेल, याला क्लिक केलं की तो पेमेंट वगैरे करू शकेल. पण त्यासाठी मात्र तुम्हाला पेमेंट गेटवे ॲक्टिवेट करावा लागतो, तरच हे शक्य होईल. पण सध्या आपल्यापैकी कोणाकडे असं नाही. ठीक. त्यामुळे इथे तुम्हाला इन्सर्ट लिंक करायची असेल तर कशी केली जाईल ते सांगतो. आता हा आहे पॉप्युलर कोर्सेसचा सेक्शन. तर एडिटिंगमध्ये आपण येऊ आणि हा आहे पॉप्युलर कोर्सेस. तर याच्यात पहिलं जे आहे ना इथे, याला आपण समजा चेंज करायचं आहे. पहिलं म्हणजे काय ते पण सांगतो. हे वालं, दुसरं हे, तिसरं, चौथं असं. तर यापैकी आपण समजा याला चेंज करायचं असं ठरवलं. तर इथे आलो. इथे आहे नीट क्रॅश कोर्स. याच्यापैकी तुम्हाला काय पाहिजे ते नाव टाका. ते इथे चेंज होईल. हे जे नाव आहे ना हे आहे ते. तर हे टायटल तुमचं चेंज होईल त्याच्यामुळे. तर तुम्हाला काय टायटल या जागी दिसायला हवं ते टायटल तुम्ही इथे बदला. बाकी खाली काहीच नाही. फक्त तुम्हाला खाली खाली बघायचं आहे आणि जिथे शाबास गुरुजी ब्लॉगस्पॉट असं दिसतंय, इथे तुम्ही Google ड्राईव्हची लिंक वगैरे जर का जोडायची असल्यास याच्या जागी जोडू शकता. कारण काय आहे की या ठिकाणी याच्यावरती क्लिक केल्यावर, या थंबनेलवर कुठेही क्लिक केल्यावर ती लिंक ओपन होणार आहे. ती लिंक ओपन होणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला इथे शाबास गुरुजी blogspot.com जे आहे ना, इथून आहे बघा HTTP पासून, म्हणजे हा तुम्हाला इन्व्हर्टेड कॉमा लक्षात ठेवायचा HTTPच्या अगोदरचा आणि हा शेवटचा इन्व्हर्टेड कॉमा. तुम्हाला दिसतोय का इन्व्हर्टेड कॉमा? म्हणजे अवतरण चिन्ह. इथे एक अवतरण चिन्ह आहे आणि इथे एक अवतरण चिन्ह आहे. याच्या मधला भाग जो आहे ना तो लिंक असतो. म्हणजे एक प्रॉपरली लिंक त्याच्यात तुम्हाला टाकावी लागेल. तर तुम्ही त्यातली एक लिंक तुमच्याकडे ड्राईव्हची असेल तर ड्राईव्हची टाका. आणि तुम्हाला वाटतं की लिंकच नाही माझ्याकडे, तर डायरेक्टली तुमच्या जो काही होम पेज आहे तुमचा स्वतःचा ब्लॉगरचा जो URL आहे तो टाकून द्या. काही बिघडत नाही. तो टाकून दिल्याने काय होईल, तो कुठेच जाईल, तिथेच घुमेल घुमून घुमून. मग त्याच्यावरच क्लिक करेल, तो होम पेजवरच राहील, बाहेर कुठे जाणार नाही. पण शाबासगुरुजी.com याच्या जागी मात्र तुमचा URL एवढं जरी बदललं तरी चालतंय. आता तुमच्यापैकी अनेक जणांनी URL मला पाठवलेत. मी तुम्हाला दाखवतो. हे तुमचे URL आहेत. याच्यातलं फक्त हे blogspot.comच्या अगोदर डबल स्लॅश पर्यंत जे आहे ना तेच प्रत्येकाचं युनिक आहे. बाकी सगळं सेमच असतं पुढचं. .blogspot.com .blogspot.com हे सगळ्यांना सारखंच आहे. मग फरक काय आहे? तर एवढ्याच HTTP सेमीकॉलम आणि स्लॅशच्या नंतर .comच्या पर्यंत. इथे हा जो पहिला एवढा भाग आहे ना .com ब्लॉगस्पॉटच्या अगोदरचा पर्यंतचा, तर एवढाच भाग प्रत्येकाचा वेगळा असतो. त्यामुळे तुम्ही तुमचा जो URL आहे तर तो तिथे टाका, शाबास गुरुजीच्या इथे. म्हणजे एवढं जरी चेंज केलं ना तरीही चालतं.
म्हणजे blogspot.com आणि हे पुढचं सगळं छेडछाड करत बसायची गरज नाही तुम्हाला. तेवढं कॉपी करा आणि इथे टाका. तर अशा प्रकारे इथे सेव्ह म्हणा. म्हणजे तुमचं जे काही तुम्ही बदल केलाय तो इथे सेव्ह होईल. याच्यापेक्षा वेगळं काहीही करायचं नाही. फक्त तेवढी लिंक चेंज करायची. आणि जर तुम्हाला जर डिस्क्रिप्शन चेंज करायचंय तर ऑलरेडी इथून तुम्हाला चेंज करता येते, म्हणजे कोडिंगमध्ये काही छेडछाड नाही. आणि थोडंसं खाली या प्रकारे. आणि तुम्हाला जर वाटलं की बा ही इमेज पण बदलायची, कुठली ही इमेज बदलायची, ही इमेज समजा मी टाकलेली आहे तशीच तुम्हाला नाही वापरायची, दुसरी पाहिजे, तर मग ती इमेज कशी बदलणार? तर या ठिकाणी तुम्हाला अजून एक लिंक दिसते बघा, इमेज नावाची, IMG. आणि इथे बघा STTP सुरू झालेलं आहे. त्याच्या अगोदर एक इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे अवतरण चिन्ह आहे. आणि अवतरण चिन्ह इथपर्यंत आहे. या इथे बघा, म्हणजे ह्या अवतरण चिन्हाच्या मध्ये लिंक आहे. तर तुम्ही तुमची लिंक टाका तिथे. मग ती लिंक कशाची असू शकते? तर तुम्ही तुमची इमेजची आहे ना, ती डायरेक्टली गुगल ड्राईव्हला आधी टाका आणि त्याची लिंक इथे टाका. ठीक आहे ना? तर गुगल ड्राईव्हची लिंक तुम्ही इथे टाकू शकता, जेणेकरून तुम्हाला, म्हणजे तुम्ही म्हणाल की मग आमच्या तर कम्प्युटरमध्ये आहे, मग तिची लिंक कशी काय असेल? तर तुम्हाला इथे लिंकद्वारेच ईमेल अपडेट करता येते. म्हणून अगोदर तुमची इमेज गुगल ड्राईव्हला टाका. गुगल ड्राईव्हला टाकल्यानंतर तिला मात्र एव्हरीवन विथ एनीवन विथ लिंक असा तिचा ॲक्सेस ठेवा, म्हणजे ती सगळ्यांना पब्लिकली दिसते. तर म्हणून तशा प्रकारची लिंक इथे तुम्ही जर टाकली तर ती इथपर्यंतची ही जी लिंक आहे ही तुम्हाला रिप्लेस करायची आहे. बाकी काही नाही करायचं. लिंक घ्या आणि इथे टाका. आणि एवढं अवतरण चिन्ह लक्षात ठेवायचं इमेजचं. इथे सुरू झालंय आणि इथे एक शेवटचा आहे. मधला भाग म्हणजे एक टोटल मधला भाग सगळं म्हणजे एक लिंक आहे. ठीक आहे. तर ती गुगल ड्राईव्हच्या ऐवजी मी फ्री पिक इमेज मधून घेतलेली असल्यामुळे ती लिंक मी इथे कॉपी केलेली आहे. ठीक आहे. तर ती तशा प्रकारची आपण इथे लिंक टाकलेली आहे. आणि सेम हीच प्रक्रिया आपल्याला बाकी इथे पण तीच लागू पडते. हे पहा, इथे पण तसंच टायटल बदलायचं. इथे इमेज बदलायची असेल तर हे जे काही आपल्याला म्हणूया अवतरण चिन्ह आहे आणि इथे एक अवतरण चिन्ह आहे. तर या दोघांच्या मधला जो भाग आहे तो एक लिंक आहे टोटली. तुम्ही तुमच्या गुगल ड्राईव्हची लिंक इथे टाका, जर इमेज बदलायची असेल तर. आणि खाली इथे पुन्हा shahbazguruji.com कुठे दिसतंय का ते पहा. जरा बारकाईनं खालीपर्यंत आल्यावर जर दिसत असेल तर ते तुम्ही तुमचा URL टाका. तर याच्यात काही तसं नाही दिसत कुठं काही शाहबाज गुरुजीचं. ओके, तर नाही आहे. यानंतर खाली प्रत्येक ठिकाणी तुम्ही असं ओपन करा आणि या ठिकाणी तुम्हाला इमेज बदलायची असेल तर URL आणि हा फीचर टेक्स्ट नाव जे आहे ते बदलायचं असेल तर बदलू शकता. आणि खाली पाहत चला, इथे अजून एकदा शाहबाज गुरुजी या पण मध्ये पण इथे लिंक दिसत आहे इथपर्यंत. तर ही लिंक सुद्धा तुम्ही स्वतःच्या ब्लॉगची टाका. पण ब्लॉगची टाकताना या ठिकाणी माझी लिंक कुठपर्यंत आहे? shahbazguruji.blogspot.com पर्यंत. एवढाच भाग तुम्ही बदला. किंवा आणखी शॉर्टमध्ये मानायचं असेल तर एवढा भाग जरी बदलला तुमचा तरी चालेल. तुमचं blogspot.comच्या अगोदर जो भाग आहे ना आणि डबल स्लॅश तेवढं माझ्या जागी तुमचं टाका. तुमची लिंक ऑटोमॅटिक त्याच्यामुळे तयार झालेली असते. ठीक, तर या पद्धतीने. तर या प्रकारे आपण हे सगळे याच्यातले जे पॉप्युलर कोर्सेसच्या मधले जे काही छोटे छोटे सब मेनू म्हणूया आपण याला, किंवा सब सेक्शन म्हणूया, तर ते तुम्हाला बदलता येतील. हॅश लावा मीन्स हॅशचं एक चिन्ह आहे, तर ते लावायचं आहे. म्हणजे की तुम्हाला दाबावं लागेल शिफ्ट आणि कीबोर्डवरच्या लाईनला मधला 3 नंबर, 3 मध्ये हॅश लिहिलेला असतो, पण शिफ्ट दाबून जर दाबला तर हॅश येतो. ओके, तर आता पुढे अजून जाऊया. काउंटडाऊन टायमर. आता इथे पहा खाली आल्यावर ह्या पॉप्युलर कोर्सेसच्या खाली जर आलो तर इथे तो सेक्शन सुरू होतोय. रजिस्ट्रेशनसाठीचा इथे टायमर आहे. रजिस्टर नाव असं लिहिलेलं आहे आणि ते रजिस्ट्रेशन गोईंग टू क्लोज असं दिलेलं आहे. इथे काहीतरी लाईन लिहिलेली आहे आणि इथे एक कॉन्टॅक्ट फॉर्म आहे. तर हा तो सेक्शन आहे. तर याच्यात काही आपल्याला बदल करायचा आहे तर कसा करणार? तर इथे बघा टायमर आहे. तर इथे काउंटडाऊन टायमरच्या इथे एडिट करूया आणि इथे दिलेलं आहे टायमर. टाईम आपल्याला इथे दिलेला आहे, तर इथे दिलेली आहे तारीख 1, 2 आणि हे असं फॉर्मॅट आहे टाईमचा. तर तुम्हाला इथे समजा 2024 आणि इथे फेब्रुवारी आहे, तर तुम्ही इथे टाका समजा इथे 2च्या जागी 4 करूया. तुम्हाला जे पाहिजे ते करा. आणि मी 14 एप्रिल असं केलं आहे. ठीक आहे, 14 ऑलरेडी होतं तसंच ठेवलं आहे. मी 2च्या ऐवजी 4 केलं आहे किंवा 3 करतो. मार्च.
ओके, तुम्ही कधीही बदलू शकता, किती वेळा बदलू शकता. आणि हा जो टायमर आहे तो बदलायची गरज नाही, फक्त तारीख तुम्हाला बदलायची आहे. यानंतर इथे रजिस्ट्रेशन गोइंग टू क्लोज, याच्या जागी तुम्हाला आणखी वेगळं काही टायटल टाकायचं आहे, टाकू शकता. आणि बाकी काही नाही. ही जी इमेज आहे ती ही इमेज आहे, ही जी पाठीमागे दिसते ती बॅकग्राऊंडवाली, तर ती तुम्हाला नको असल्यास तुम्ही या ठिकाणी इमेज बदलू शकता. तर इथे म्हणा अपलोड फ्रॉम कॉम्प्युटर, याला खालच्याला क्लिक करा आणि अपलोड फ्रॉम कॉम्प्युटरला क्लिक करून कॉम्प्युटरमधली इमेज इथे इन्सर्ट करा. ओके, तर मी इथे कॅन्सल करतो. बाकी मी सांगितलं तेवढंच छेडछाड करा, टायमर तुमचा ऑटोमॅटिकली चेंज होऊन जाईल. आणि यानंतर इकडे क्रिएट फ्री अकाउंट, ह्या टायमरच्या इकडे बघा, इथे क्रिएट फ्री अकाउंट वगैरे वगैरे असं काहीतरी दिलंय. तर ही जी काही तुम्हाला लाईन पाहिजे ते वेगळी काही पाहिजे असेल तर तुम्ही इथे क्लिक करा आणि ही लाईन तुम्ही बदलू शकता पाहिजे तर, गरज असल्यास. मी सध्या कॅन्सल करतो. फक्त बदलल्यानंतर सेव्ह करायला विसरू नका. तर या पद्धतीने आपण कॉन्टॅक्ट फॉर्मच्या सेक्शनपर्यंत पोहोचलो. टायमर वगैरे चेंज कसं करायचं वगैरे वगैरे. तर हे ऑटोमॅटिक टायमर तुम्हाला चेंज झालेला दिसेल. थोडंसं खाली या आता. इथे दिलेलं आहे युअर एक्झाम आणि खाली काही असे वेगवेगळे छानपैकीचे आपण काही समजा आपल्या सर्व्हिसेस इथे सांगितलेल्या आहेत, तर त्याला आपण इथे क्लिक करून बदलू शकतो. एक्झाम कॅटेगरी इथे आलो आपण. इथे आहे MCQ/क्विज, याला आपण क्लिक करूया. हे बघा, हे पहिल्या नंबरला असेल. हे पहा, MCQ/क्विज ही आहे ती हेडलाईन आणि खाली आहे त्याचं थोडंसं डिस्क्रिप्शन. प्रत्येकाला सेम तसंच आहे, फक्त टायटल वेगळे, डिस्क्रिप्शन डमी म्हणून आपण तेच टाकले. एकच लाईन सगळीकडे ठेवल्यात जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी, पण हे वरचे टायटल मुद्दाम वेगळे दिलेले आहेत. तर या ठिकाणी आपण क्लिक केलं MCQ, तर या ठिकाणी बघा, हे तुम्हाला काय पाहिजे ते टाका आणि त्याच्या खाली डिस्क्रिप्शन काय पाहिजे ते टाका. त्याला क्लिक केल्यावर कुठल्या लिंकवर त्याला पाठवायचं असेल तर लिंक टाका, नसेल तर नका टाकू. तुम्हाला इमेज इथून बदलायची असेल इथली, तर तुम्हाला अपलोड फ्रॉम कॉम्प्युटरला क्लिक करून इमेज पण बदलता येते. ठीक आहे, तर तुम्हाला आवश्यक असल्यास तुम्ही बदलू शकता. आणि सेव्ह बटन दाबलं तर अशा पद्धतीने MCQ/क्विज जसं चेंज होईल तशीच बाकीची सेम प्रक्रिया करून चेंज होतील. फक्त लक्षात घ्या की ह्या इमेज ज्या आहेत ना, त्या जरा सर्व सारख्या साईजच्या असाव्यात. एक मोठी, एक छोटी, एक आडवी, एक उभी असे असेल तर हे जे स्ट्रक्चर आहे हे बिघडेल. त्याच्यामुळे इमेज स्क्वेअर स्वरूपातली घेतली आणि सगळ्या स्क्वेअर स्वरूपातल्या घेतल्या तर त्याचा लुक चांगला दिसतो. हे जो लुक आहे ना, तो सगळ्या स्क्वेअरमध्ये जर तुम्ही इमेज घेतल्या तर तो परफेक्ट बसेल, किंवा सगळ्या आयताकृती घ्या तरी परफेक्ट बसेल. पण एक घेतली आयताकृती, एक घेतली व्हर्टिकल, एक घेतली स्क्वेअर, तर असं जर केलं तर मग लुक बिघडेल. त्यामुळे काळजी घ्या की इथल्या इमेज बदलताना सर्व सारख्या आकारातल्याच घ्याव्यात. तर ह्या इमेजेस तुम्हाला फ्रॉम कॉम्प्युटरमधून बदलता येतात, याला URLची आवश्यकता नाही. URLची आवश्यकता फक्त एवढ्यालाच आहे, इथल्या इमेजेसला. या 4 इमेजेस बदलायचे असतील तरच URLची आवश्यकता आहे. पण मी तर म्हणेल तुम्ही सध्या नवीन आहात तर ह्या इमेजेस सध्या तरी बदलू नका. तुम्ही जे टायटल वगैरे बदलून घ्या, पण इमेजेसच्या बदलायच्या नादात लगेच पडू नका. बाकीच्या फ्रॉम कॉम्प्युटरवाल्या नक्की बदला, जर तुम्हाला वाटत असतील बदलाव्यात तर. ठीक, चला तर पुढे आहे टॉप कॅटेगरी नावाचा सेक्शन. तर टॉप कॅटेगरी या ठिकाणी आता खाली आहे. हे सगळं एक्झाम सेक्शन संपल्यानंतर इथे बघा टॉप कॅटेगरी. तर टॉप कॅटेगरीमध्ये तुम्हाला काय नेमकं म्हणजे याच्यातलं काय काय बदलायचं आहे ते बदलू शकता. तर या ठिकाणी तुम्ही कोडिंगच्या जागी दुसरं काही लिहा. आणि ही जी इमेज आहे ही सुद्धा तुम्हाला बदलायची असेल तर खाली अपलोड फ्रॉम कॉम्प्युटर असं दिलेलं आहे, बदलू शकता. पण याला सुद्धा लक्षात घ्या, प्रत्येक इमेज ही स्क्वेअरच मधली घ्या, सर्व सारख्या आकाराच्या घ्या, जेणेकरून त्याचा जो पुढे डिझायनिंग आहे ती लुक चांगला दिसायला जो पाहिजे तो दिसेल. ओके, तर या गोष्टी बदलण्यासाठी हे URL वगैरे ऑटोमॅटिक कॅप्चर झालेला असतो. इथे आपल्याला काही नाही करायचं, फक्त अपलोड फ्रॉम कॉम्प्युटर करायचं आणि सेव्ह दाबायचं. URL ऑटोमॅटिक तयार होतो. म्हणजे ही खालची जी लिंक आहे ती म्हणाला आम्ही कुठून आणायची, ही तुम्हाला आणावी नाही लागत. फ्रॉम कॉम्प्युटर अपलोड झाल्यानंतर सेव्ह बटन दाबल्यानंतर ऑटोमॅटिकच ती जी इमेज आहे ना ती आपल्या ब्लॉगरवरती अपडेट झालेली असते आणि तिची लिंक इथे ऑटोमॅटिक कॅप्चर झालेली असते, ती तुम्हाला आणावी नाही लागत. ठीक, तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी तुम्ही इथून बदलू शकता. टॉप कॅटेगरीमधल्या टॉप कॅटेगरी इथे दिलेल्या आहेत या. ठीक आहे ना, तर या सगळ्या तुम्ही बदलू शकता. हे जे दिसते ना तुम्हाला, हे बघा, हे चिन्ह दिसत होतं तिथे, तर ते चिन्ह हे आहे.
तर हे बदलायचे असेल तर बदला, अन्यथा तेच राहू द्या. फक्त तुमचे टेक्स्ट आणि नाव हे नोट्सच्या ऐवजी काही वेगळं, मॉक टेस्टच्या ऐवजी काही वेगळं असं तुम्ही करू शकता. आणि बाकी आता खाली आला फुटर सेक्शन यामध्ये. तर हे फुटर सेक्शनमध्ये बघा इथे हे सगळे जे आहे ना, हे आपले समजा स्वतःचा यूट्यूब चॅनलची याच्यात क्लिक झाल्यावर मी क्लिक करून पाहतो पहा. तर या ठिकाणी शाबाज गुरुजीच्या चॅनलवरती व्यक्ती जात आहे. तर या ठिकाणी आपण आपली लिंक कशी जोडायची ते बघूया. फेसबुक पेजची लिंक कशी जोडायची जर असेल तुमच्याकडे, तर यूट्यूबची लिंक असेल तर कशी जोडायची, आणि हे सगळं कसं करायचं. तर आपण इथे जाऊ, थोडंसं खाली येऊ. हा आहे फुटर सेक्शन. इथे आहे कंपनी नेम. इथे एडिट करायला क्लिक करा आणि या ठिकाणी बघा कंपनी नेम. आता कंपनी नेम तुम्हाला हे टायटल बदलायचं असेल, हे पहा इथे. ओके, कंपनी नेम हे फ्रंट एंडला कुठेच दिसत नाहीये, त्यामुळे तुम्हाला याची काही फार चिंता नाही करायची गरज. यानंतर इकडे इमेज लावायची असेल तर तुम्ही ही URL जी आहे ना, ही URL काढून दुसरी टाकू शकता. पण शक्यतो सुरुवातीला मात्र ज्या URL वाले इमेजेस आहेत त्या मला तरी वाटतं तशाच वापरा काही दिवस. तुम्हाला आणखी जरा त्यातलं थोडं कळायला लागलं की मग त्या इमेज बदला. तोपर्यंत कॉम्प्युटर फ्रॉम कॉम्प्युटर जिथं जिथं असेल तिथल्या इमेज तुम्ही नक्की बदला जर गरज वाटल्यास. बाकी अजून थोडंसं खाली येऊ आपण. हां, आता तुम्हाला फेसबुकचा आयकॉन जो आहे त्याच्यावर क्लिक केलं की तुमच्या फेसबुकच्या पेजवर जायला हवं असं वाटत असेल तर इथे बघा www.facebook.com/शाबाजगुरुजी असं दिलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या फेसबुक पेजची लिंक ओपन करा आणि ती याच्या जागी टाका बस. इथून एवढा भाग, कारण की इथे एक इन्व्हर्टेड कॉमा आहे आणि अगोदर एक आहे, याच्या दोन्हीच्या मध्ये असते ती लिंक. तर ह्या इन्व्हर्टेड कॉमाच्या मध्ये तुमची लिंक माझी काढून तुमची टाका. त्यामुळे काय होईल, या ठिकाणी ते क्लिक केलं की तुमच्या फेसबुक पेजवर जाईल. बरं, काही जणांचं असेल किंवा माझ्याकडे फेसबुक पेज नाही आहे सर, तर मग तुम्ही काय करा, ही लिंक पूर्ण काढा आणि हॅच लावा. बस एवढं केलं, काम खतम. तर हॅच इथे देणं गरजेचं आहे. तर म्हणजे काय होतं, ते बटन तिथे शो होईल, फक्त क्लिक झाल्यावर त्याला क्लिक नाही होणार. त्याच्यामुळे ते शो व्हायला पाहिजे बटन. तर त्यासाठी एवढी लिंक तुम्ही पूर्ण काढून तिथे हॅच लावू शकता. त्याच्यानंतर पुढे थोडंसं अजून खाली या आणि बारकाईने बघत या. इथे आहे टेलिग्राम. http://t.me म्हणजे टेलिग्राम. तर टेलिग्राम चॅनल तुमचा असेल, त्याची URL तुमच्याकडे असेल तर टाका, अन्यथा डायरेक्टली या टोटल लिंकला सिलेक्ट करा आणि याला हॅच लावा. हॅशने रिप्लेस करा. म्हणजे तुम्हाला लिंक जोडायची नसेल तर हॅश तिथे लावायचा आहे. अजून थोडंसं खाली येऊ. इंस्टाग्रामला हे बघा Instagram/शाबाजगुरुजी असं केलेलं आहे. ही सुद्धा लिंक तुम्ही हॅश लावू शकता. जर तुमच्याकडे इंस्टाग्रामचा पेज नसेल, अकाउंट नसेल तर तुम्ही इंस्टाग्रामला हॅश लावू शकता. पण अकाउंट असतील सोशल मीडियाचे तर जरूर तिथे इन्सर्ट करा, जेणेकरून ब्लॉगरवरती तुमच्या जे कोणी येतील त्यांना कळेल की यांचे इतर ठिकाणी पण प्लॅटफॉर्मवरती अकाउंट्स आहेत. थोडंसं अजून खाली या आणि ते आहे youtube.com आणि शाबाज गुरुजी. तर हा तुमचा यूट्यूबचा URL इथे टाका. यूट्यूब चॅनलची जी लिंक आहे ना ती ह्याच्यात टाका. बघा, हा इन्व्हर्टेड कॉमा आणि हा इन्व्हर्टेड कॉमा, त्याच्यामध्ये असते ती लिंक. तर त्या दोघांच्या मध्ये माझी काढा आणि तुमची लिंक त्याच्यामध्ये पेस्ट करा, कॉपी करून पेस्ट करा आणि सेव्ह म्हणा. बस एवढं केल्याने हे सगळे इथले जे आयकॉन्स आहेत इथले, तर याच्या जागी तुमच्या लिंक्स दिसायला लागतील. म्हणजे त्याच्यावर क्लिक केलं की तुमच्या पेजेसवर लोक जातील. आता बाकीचा हा भाग राहिला आपल्याला बदलायचा. हा कॉन्टॅक्ट फॉर्म तर आपल्याला बदलायची गरज नाही आहे. फक्त इथे हे तुमचं नाव, तुमचा ईमेल ID हे कसं काय असेल तर ते बघूया. इथे आहे गेट इन टच किंवा आवर सर्व्हिसेस. आवर सर्व्हिसेसला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आवर सर्व्हिसेसच्या सेक्शनमध्ये आपण काही सर्व्हिसेस ज्या अगोदर दाखवलेल्या आहेत त्याच इथे डबल टाकलेल्या आहेत. जे टॉप कॅटेगरी म्हणून जे दिले होते ना यावाल्या, हे कोडिंग, मॉक टेस्ट वगैरे वगैरे, तर ह्याच आवर सर्व्हिसेसमधून इथून हे बघा इथे दिलेलं आहे. तेच आहे हे सगळं काही. ॲडिशन करायचं असेल तर करू पण शकता. आणि आता हा गेट इन टचचा सेक्शन पुढे इथे असेल. ॲड करायचं असेल तर ॲड न्यू आयटमला क्लिक करून ॲड पण आणखी एखादी कॅटेगरी वाढवू शकता. आता इथे गेट इन टचला मी क्लिक करतो पहा. गेट इन टचला जसं मी क्लिक केलं तसं या ठिकाणी आपल्याला इथे बघा हे चिंचवड पुणे 33 एवढंच तुम्हाला फक्त ॲड करायचं आहे. कसं करायचं आहे, याला एडिट करा. एडिट केल्यानंतर या ठिकाणी बघा माझं
इथे तुम्हाला दिसेल, थोडंसं पुढे घ्या, हे पहा. एवढंच तुम्हाला तुमचं टाकायचं आहे. तुमचा ॲड्रेस तुम्हाला काय पाहिजे तसा इथे टाका, सेव्ह बटन दाबा. पुन्हा नंतर याला इथे खालच्या इथे क्लिक करा आणि याला माझा फोन नंबर काढा. हे पहा, हे मधले चिन्ह काही बदलायचे नाही, फक्त फोन नंबर. एवढा फोन नंबर तुमचा टाका, हाही फोन नंबर तुमचा टाका. 91 सुद्धा बदलायचं नाही, मधलं काही अक्षरे बदलायची नाहीत, फक्त फोन नंबरचे आकडे बदलायचे आणि सेव्ह बटन दाबायचे. आणि खाली इथे आणखी याच्यात काय आहे सगळ्यात शेवटी, हां इथे आहे ईमेल आय डी. तर इथे ईमेल आय डी सुद्धा तुम्ही तुमचे 2 ईमेल आय डी टाकू शकता, अन्यथा एकच असेल तर एकच टाका आणि सेव्ह बटन दाबायला विसरू नका. या पद्धतीने तुमचा हा जो गेट इन टच सेक्शन आहे तो रेडी होईल. माझे हे फक्त फोन नंबर आणि ॲड्रेस तुम्ही रिप्लेस केला की झालं सगळं तुमचं तयार. फक्त सेव्ह बटन दाबायचं आहे, म्हणजे तुम्हाला कुठेही कोडिंग नाही करायचं, काही नाही करायचं. लिंक तुमच्या माझ्या जागी टाकायच्या आहेत बस. आणि इमेज यातल्या काही बदलाव्याशा वाटल्या तर तुम्ही बदला, बाकी हे याला काही नाव बदलून द्यायचं असेल तर बदला. ह्याच्यात काहीही कोडिंग नाही, फक्त काय म्हणायचं टायपिंग वर्क आहे. एडिटिंग फक्त टायपिंग करायचे बस. इतक्या सोप्या पद्धतीने हे सगळं तुम्ही करू शकता. आणि तुमची डिझाईन तुम्हाला मिळाल्यानंतर मग हे सगळे अक्षरं, सगळे हे जे काही आहेत ब्लॉक्स वगैरे सगळं तुमचे असतील त्याच्यामध्ये. तर मला वाटतं की हा या ठिकाणी थीम बदलण्याचा किंवा थीममध्ये एडिटिंग करण्याचा जो टॉपिक होता तो इथे मी पूर्ण केला आहे. आता तुमच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी मी इथे माईक इनेबल करतो आणि तुम्हाला काही विचारायचं असल्यास तुम्ही विचारू शकाल. ओके, तर 9:35 झालेले आहेत. ओके, ज्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यांनी अगोदर तर स्वतःहून हँडरेज करा, म्हणजे जेवढ्यांनी हँडरेज केले असतील त्यापैकी मी एकेकाला अनम्यूट करेल, म्हणजे थोडं शिस्तबद्ध रीतीने काम होईल. नाहीतर काय होईल की सगळ्यांना माईक इनेबल केले की गोंधळ व्हायला लागतो. तर प्रश्न संपत आले, कोणाचे हँडरेज नसले की मी तसं पण शेवटी करेल. तर हँडरेज करा, म्हणजे एकेकाला अनम्यूट केल्यावर प्रश्न विचारता येतील. बाकीच्यांनी मात्र पळून जायची घाई करू नका. आजचा शेवटचा सेशन आहे. तुमच्या मनात काही प्रश्न नसले तरी देखील बाकीच्यांच्या प्रश्नाच्या उत्तरातून तुम्हाला अजून ज्ञान मिळणार आहे आणि त्यामुळे तुमचं नॉलेज अपग्रेड होईल, म्हणून तुम्ही थांबलं पाहिजे. ओके, तर मी काही वेळासाठी स्क्रीन बंद करतो. जर गरज पडली तर मी पुन्हा सुरू करेल. दुर्योधन सर, मी तुम्हाला अनम्यूट केला आहे. सर, खरं तर खूपच छान माहिती ऐकायला मिळाली. म्हणजे या ट्रेनिंग पूर्वी जी अपेक्षा केली होती त्याच्यापेक्षा निश्चितच चांगल्या प्रकारे माहिती आहे. खरं तर ब्लॉग कसा तयार करावा याबद्दल कमी माहिती, परंतु खऱ्या अर्थाने एक वेबसाईट तुम्ही आम्हाला तयार करून दिली आहे आणि डायनॅमिक प्रकारची वेबसाईट आहे. किमतीची तुलना तर याला कुठंच आपण करू शकत नाही. तर सगळ्यांना जेव्हा आपण याचा अनुभव की तेव्हा निश्चितपणे येणारच आहे, जेव्हा आपले ब्लॉग सर्वांच्या अतिशय सुंदर दिसायला लागतील. माझी खूप दिवसापासून इच्छा होती की वेबसाईट बनवावी, पण खऱ्या अर्थानं ब्लॉग नाही, खूप चांगल्या प्रकारच्या वेबसाईट होतीये. आजचा प्रश्न तुम्हाला असा आहे की जेव्हा आपण युट्यूबचे व्हिडिओची लिंक या ठिकाणी टाकणार आहे, जेव्हा ब्लॉगच्या माध्यमातून आपला युट्यूबचा व्हिडिओ पाहिला जाईल तेव्हा त्याचं क्रेडिट युट्यूबला मिळेल का? तिथला व्ह्यू काउंट होईल का युट्यूबला? बिलकुल बरोबर. तुमची जी लिंक आहे ना ती कुठेही इन्सर्ट करा, कुठल्याही अच्छा. पेजवर इन्सर्ट करा, पण त्या लिंकला क्लिक केल्यामुळे तुमच्या सगळ्या ज्या म्हणजे यूट्यूबचं जे काही व्ह्यूज असतात ते तिथेच काउंट होतात, कारण की लिंक तीच आहे. त्यामुळे अच्छा. पेज कुठला आहे हे महत्त्वाचं नाही, तर लिंक कुठली आहे हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुमचे सर्व व्ह्यू, सर्व तिथे चॅनलचे सगळ्या गोष्टी तिथे काउंट होतात. हा, आणि त्या जोडून प्रश्न आहे की जेव्हा आपण युट्यूबची लिंक या ठिकाणी क्लिक करणार आहे ती हं. ऍड पण या ठिकाणी दिसणार का नाही दिसणार? मग ती ॲड म्हणजे? युट्यूबला जी ऍड येते ती पण दिसणार त्यासोबत जशी आहे ती ऍज इट इज? यूट्यूबची ॲड दिसणार. ओके ओके, मग बरोबर. ओके, थँक्यू सर. ओके, यानंतर अंजली मॅडम तुम्हाला मी अनम्यूट केला आहे. संदीप वारगे सर, तुम्ही अगोदर अनम्यूट झाला होतात, पुन्हा गायब झाले. मला वाटतं नेटवर्क गेलं बारीक असेल. सर, श्रवण बारीक सर. बोला सर. मॅडम बोला. हॅलो, नमस्कार सर. सर, नमस्कार. खूप चांगल्या प्रकारे अगदी सुंदररित्या आपण मार्गदर्शन केले त्याबद्दल धन्यवाद. माझा थोडा प्रश्न वेगळा आहे.
ऍक्च्युली मी लॅपटॉप नाहीये माझ्याकडे. लॅपटॉप मी आता घेणारच आहे एका 2 महिन्यात. मी हे मोबाईलवर मला शक्य होणार आहे ना? हो, कारण मी नक्कीच. मोबाईलवरच जी तुम्हाला दिलेली आहे ना, मी जी आता डिझाईनसाठी ते मोबाईलवरच तयार करून दिलेलं आहे ब्लॉगर. तर ती जी मी डिझाईन घेणार आहे ती मला मोबाईलवर म्हणजे करता येईल ना? हो, हो, येते. हा, तेच. आणि नाही, मी घेणार आहे 1 महिन्यानंतर लॅपटॉप. ओके, सध्या त्याच्यानंतर मोबाईलवर पण मला हे करता येण्यासारखं आहे, काळजी करायची गरजच नाही आहे. ओके. काय हरकत नाही. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. ओके, धन्यवाद. यानंतर वारगे सर. सर नमस्कार. नमस्ते. खूप छान माहिती मिळाली 3 दिवसामध्ये. अपडेटेड व्हायला लागलं. फक्त एक कंपॅरिझन मी एक दुसऱ्या ब्लॉगचं माझ्यासोबत केलं. पहिलं मी माझा ब्लॉग एक बेसिक कसं झालं तर तुम्हाला दाखवू का? बरं, थोड्या स्क्रीन वेळाने शेअर. बघूया. आता सध्या प्रश्न होय, आधी चालेल घेतला तर. चालेल नंतर करू. हा नाही, म्हणजे लिंक टाकून ठेवा वाटल्यास, किंवा बऱ्याच जणांच्या लिंक तर माझ्याकडे आल्यात. तुमची लिंक कदाचित नसेल आली. मला तुमचं लिंक आलेली आहे वाटतं तुमची पण. आहे हा. आहे, तर मी त्यातल्या काही लिंक ओपन पण करून दाखवतो शेवटी. बरं. आता सध्या मला जेवढ्या लिंक मिळाल्या आहेत साधारण 30 अंदाजे 29-30 लोकांनी ॲप्लिकेशन केले, त्याच्यात लिंक आलेल्या आहेत. अच्छा, आपण नंतर शेवटी. हो, शेवटी आपण त्या लिंक पण मी ओपन करून दाखवतो. हं. प्रश्न काही असेल तर लगेच विचारून घ्या. वारगे सर. नाही, ठीक आहे सर. हा, ठीक. अच्छा, थांबून राहा, थोड्याच वेळात आपण लिंक पण ओपन करूया. यानंतर विनोद माने सर, आपण बोलू शकता. वाळुंजकर सर, बोला. सर आपले हे रेकॉर्डिंग जे आहे 3-4 दिवसाचं, आपण आमच्याकडे ते राहणार आहे ना कायमचं, का डिलीट करणार आहेत तुम्ही? 1 वर्षभरासाठी राहील. वा, छान. बरं, मला मी एक मेसेज टाकला होता तुम्हाला वैयक्तिक ॲडसेन्सच्या संदर्भात, किंवा जर तुमच्याकडे काही विशिष्ट माहिती असेल सोप्या पद्धतीनं. कारण मला पूर्वी ॲडसेन्स आला होता, परंतु आयडेंटिटी व्हेरिफिकेशन न झाल्यामुळे जवळजवळ म्हणजे कोरोनाच्या अगोदरची परिस्थिती आहे. थोडंसं ते ब्लर फोटो असल्यामुळे त्यानं तो घेतला नाही आणि 3 चान्सेस गेले आपले. या संदर्भात आता हे नवीन ब्लॉग आहे माझा दुसऱ्या मेलवरचा. या संदर्भात आपल्याकडे काही जर स्वतः सोपी माहिती असेल त्या संदर्भात, तर आपण मला लिंकला टाकली तरी चालेल. ओके, तशी तयार तर करून काही ठेवलेली माहिती नाही आहे. परंतु इमेज आणि ब्लॉग जे आहेत ना, ॲडसेन्स जर तुम्हाला भविष्यात अप्रूव्ह करून घ्यायचा असेल, अशी अपेक्षा असेल, तर सुरुवातीपासूनच ब्लॉग 1000 ते 1500 शब्दांमध्ये लिहा. इमेजेस हाय क्वालिटी टाका. कॉपीराईट फ्री इमेजेसच वापरा. उगीचच कोणाच्याही उचलून टाकू नका. कॉन्टेंट नाही, सुद्धा नाही, तसं आपण स्वतः करतच नाही तयार आपण. करा. या सगळ्या गोष्टी फॉलो करा. आणि कॉन्टॅक्टसचं पेज, प्रायव्हसी पॉलिसीचं पेज आणि आपली थीम किती रिस्पॉन्सिव्ह आहे, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. चालेल, तर काय हरकत नाही. ओके, धन्यवाद. यानंतर माने सर, तुम्ही अजून माईक सुरू केलेला नाही. आणि राजेंद्र बेडवाल सर, आपण सुरू करू शकता. माने सर, बोला. सर, यामध्ये आपल्याला आधीचा जो ब्लॉग आपण तयार केलेला होता, हो, तर ती पूर्ण माहिती यामध्ये डिलीट होईल ना मग ती? म्हणजे नव्याने टाकावं लागेल? नाही डिलीट होत, फक्त थीम डिलीट होते. अच्छा. मी जो कोड दिलाय पूर्ण, समजा अर्धवट थीम जर का डिलीट झाली, त्यातला काही भाग शिल्लक दिसत असेल, तर मी जो टाकलेला कोड आहे हा टाकल्यामुळे तुमचे ब्लॉग डिलीट होत नाहीत. त्याने फक्त थीमची डिझाईन रिमूव्ह होते. अच्छा, नाही सर, खूप छान आहे, आवडलं ते, मस्त, खूपच जबरदस्त आहे सर, एकदम. ओके, धन्यवाद. थँक्यू सर. राजेंद्र बेडवाल सर. सर नमस्कार सर. नमस्कार. सर तुम्ही जो गुगल फॉर्म दिला होता तो मी भरला, पण ते स्क्रीनशॉट आहे ना तो अपलोड होत नव्हता. हा, ठीक त्याच्यामुळे आहे. मी मी तुमची तुम्हाला व्हॉट्सअपला माहिती मागवली होती, तुम्ही दिली, ती अपडेट केली आहे. हा, तर सर एक कॉपीराइट फ्री इमेजेसची जी लिंक आहे ते तुम्ही पाठवणार ना सर? ऑलरेडी टाकल्यात इम्पॉर्टंट लिंक सेक्शनमध्ये आपल्या ते कोर्समध्ये. नेमकं प्रॉब्लेम काय होतो सर, मी आधी पण कोरोनाच्या आधी पण तुमच्याकडे बरेचसे कोर्स केलेत ना, तर खूप सारे ग्रुपला मी आहे तुमच्या ऍप, तर कुठं काय येतं ते कळत नाही सर. आणि हे जे आता ग्रुपला नाही व्हिडिओ हो, हे आपला जो आत्ताचा कोर्स चालू आहे ना, हा कोर्स ओपन करा. त्या कोर्समध्ये सेक्शन दिलेला आहे इम्पॉर्टंट लिंक्स नावाचा.
तेच ना सर, तिथं दिसतच नाही. आहे ना, डे 1, डे 2, डे 3 आणि त्याच्या खाली इम्पॉर्टंट लिंक्स. वाटल्यास पुन्हा एकदा शेवटी आठवण करा. मी तुम्हाला माझ्या मोबाईलवर दाखवतो. ओके सर, ओके चालेल. आणि ते आपण जे शिकण्यासाठी एक पोस्ट टाकलेले आहेत सर, तर ते डिलीट कसं करायचं? कारण ते फक्त शिकण्यासाठी टाकलेल्या होत्या. डिलीट करता आलं तर म्हणजे करू शकता तुम्ही, पण डायरेक्टली त्याच्यात चेंज केला तर काय प्रॉब्लेम आहे? तुमचं मटेरियल जे पाहिजे ते टाका, जे पाहिजे तो म्हणजे तुम्हाला फोटो टाकायचा फोटो टाका, कॉन्टेंट टाका, डिलीट पण करायची गरज नाही. आणि ते तेवढे क्वालिटीचे नाहीत ना, फक्त शिकण्यासाठी काहीतरी टाइमपास टाईप करून ठेवलेलं होतं. हो ना, पण टाइमपासला अजून सुधारू शकतो ना आपण. ओके सर, हां ठीक आहे सर, चालेल, थँक्यू. ओके, धन्यवाद. डिलीट करायचं बटन पण तिथेच आहे. पोस्टला तुम्ही क्लिक करा आणि सगळ्या पोस्ट एका खाली एक दिसतात, त्याला डिलीटचं बटनही आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डिलीटही करा. ओके सर, चालेल, थँक्यू. सुवर्ण पाटील मॅडम, आपण बोलू शकता. यानंतर 22कर सर, तयार राहा. हॅलो सर. बोला. सर नमस्कार. नमस्कार. मी मगाशी हेडरला एक इमेज अपलोड केली हम्म. आणि त्याच्या पाठीमागे मेनू होते ते मेनू दिसेना झालेत, मग ते कसं काय झालं सर? त्याच्या पाठीमागे बरं, ठीक आहे. आता ही एकदा थीम येऊ द्या तुमच्याकडे, मग काही हा अडचण हा आल्यास आपण एखादा तसं तुम्हाला काही हेल्प लागली तर करूया. पण आता सध्या आता ठीक ती आहे, ठीक. नेमकं थीम कोणती काय अनेक भानगडी आहे त्याच्यात. हा हा बरं बरं, ओके ओके, थँक्यू सर. 22कर सर, बोलू शकता. सर नमस्कार. नमस्कार. थोडा मी लेट जॉईन झालो. हम्म. सर ते आपलं तुम्ही जो नवीन डिझाईन देणार आहात हम्म. कोड, ते कसं मिळणार आहे आम्हाला? ते म्हणजे कोर्समध्ये दिसेल पेमेंट. तुम्हाला, कोर्समध्ये दिलं जाईल. आता मी थोड्या वेळात मी माझ्या मोबाईलवरती कोर्स ओपन करतो आणि हा तुम्हाला हा दाखवतो की तो तिथे एक डाउनलोड लिंक असेल किंवा अच्छा. तिथे थीमचं नाव दिलेलं असेल, प्रो हो एज्युकेटर थीम म्हणून. त्याला तुम्ही क्लिक केलं की तुम्ही डाउनलोड करायचे. डाउनलोड केल्यानंतर मी जी प्रक्रिया केली पुढे ती तुम्ही करायची. ओके सर, थँक्यू. ओके, तर आता सगळ्यांचे हँडरेज जे होते ते सगळे आता लोअर झालेले आहेत, म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेत. आता जस्ट तुम्ही जे पाठवले ब्लॉग्स ते मी त्यातले काही ओपन करून दाखवतो. सुरेश शिंगणे सर, आपण माईक सुरू करू शकता. आता हँडरेज केला तुम्ही. नमस्कार सर. नमस्कार. खूप छान माहिती सांगितली. आणि विशेष म्हणजे आपण जे नवीन थीम दिलेली आहे आता देणार आहोत, ती अतिशय बेस्ट आहे. असं वाटतं की प्रोफेशनल वेबसाईट तयार केलेली आहे. बिलकुल. खूप आनंद होणार आहे यामध्ये, जे चांगल्या पद्धतीने ब्लॉग डेव्हलप करण्यासाठी. माझा एक प्रश्न असा होता की पेमेंट गेटवे बद्दल बोललो, पहिल्या दिवशी सुद्धा बोललो तुम्हाला मी. तर ते पेमेंट गेटवे आपल्याला कसं तयार करता येईल? तयार ते करायचं नसतं. या संदर्भात काही व्हिडिओज वगैरे काही तयार केलेले? तयार करायचं नसतं, ते नाही का? आपण तयार नसतो करत. पेमेंट गेटवे पुरवणारे काही विशिष्ट कंपन्या आहेत. त्यांना रिझर्व्ह बँकेचं आणि त्या कॅटेगरीतलं त्यांना लायसन्स दिलेलं असतं. त्यांनाच ते पुरवता येतो. तो कोणीही म्हणजे आयरा देऊ शकत नाही पेमेंट गेटवे. अच्छा. तर त्यांच्याकडून आपल्याला पेमेंट मग गेटवे अप्रूव्ह करण्यासाठी आपल्याला बिझनेस अकाउंट लागतंय. आता पहिले तर विदाउट बिझनेस अकाउंट होत होते, पण आता काही लेटेस्ट SBIने रूल चेंज केले आणि आता बिझनेस अकाउंट असल्याशिवाय होत नाही. तर बिझनेस अकाउंट म्हणजे करंट अकाउंट लागणार आहे. त्याच्यानंतरच आपल्याला पेमेंट गेटवे घेता येतोय. अच्छा, नॅशनलाइज बँकेमध्ये करंट अकाउंट? कुठल्याही बँकेत नॅशनलाइजच थोडक्यात, पण करंट अकाउंट पाहिजे. करंट अकाउंट, ओके. चालेल, काही मदत लागली तर मदत करसाल मला थोडी? हो. हो. ओके, गोडे Thank you. सर, माईक तुम्ही सुरू करा. हँड रेज केलाय. हॅलो. बोला. हा, नमस्ते सर. नमस्ते. मागाशी जो प्रश्न विचारला होता सरांनी की जो ऍडसेन्स संदर्भात, तर त्याचे काय आपल्या ब्लॉगचे स्टँडर्डनेस जर असले, म्हणजे त्याचे प्रमाण आपला ब्लॉग जास्तीत जास्त चांगला होण्यासाठी, तर ते स्टँडर्डनेस काय असू शकतात याबद्दल स्टँडर्डनेस माहिती सांगतो पाहिजे. की तुम्हाला. स्टँडर्डनेस काय असतात? मिनिमम 1000 शब्दांचा तरी ब्लॉग पाहिजे, 1000 पेक्षा मोठा, आणि तो स्वतःने लिहिलेला म्हणजे युनिक पाहिजे. कारण की गुगलला ते ओळखतं की तुम्ही युनिक घेतलाय कॉन्टेंट की कुठला तरी कॉपी पेस्ट करून घेतलाय, कारण की त्याचा अल्गोरिदम तेवढा स्ट्रॉंग आहे. मग त्यामुळे कॉपीराईट फ्री स्वतःचा कॉन्टेंट इमानदारीने तयार केलेला असला पाहिजे. त्याच्यावर इमेज वापरलेल्या सुद्धा आपल्याला म्हणजे त्या ज्या इमेजेस आहेत त्या कॉपीराईट फ्री पाहिजेत. त्याच्यानंतर ब्लॉग तुमचा नुसता टेक्स्ट असू नये, त्याच्यामध्ये
निदान 1-2 मध्ये सुद्धा इमेजेस असायला हव्यात. त्यासोबत मध्ये त्याला पॉईंट हायलाईट केलेले असायला हवेत, पॉईंटला बायफर्गेशन केलेलं असायला हवं, पॅरेग्राफ असा वाटला पाहिजे, हा पॅरेग्राफ आहे, हा असा आहे, आणि पॅरेग्राफला पण काही सब हेडिंग असल्या पाहिजेत. तर अशा ह्या गोष्टी आहेत. सोबत हे तर झालं ब्लॉगच्या आतमध्ये, म्हणजे की ब्लॉग आपण लिहितोय कसा, किती अट्रॅक्टिव्ह, किती व्ह्यूवरला तो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आपले जे पेजेस आहेत त्याच्यामध्ये कॉन्टॅक्टस आणि प्रायव्हसी पॉलिसी हे मस्ट असतं. जर तुम्हाला समजा अप्रूव्हल मिळवायचं असेल ॲडसेन्सचं तर त्या गोष्टी आपल्याला कटाक्षानं तिथे ईमेल आय डी आणि स्वतःचा फोन नंबर आणि एक कॉन्टॅक्ट फॉर्म तिथे असावाच लागतो. प्रायव्हसी पॉलिसीचं पेजसुद्धा तिथे असावंच लागतं. आणि दुसरी गोष्ट आहे की एक अतिशय महत्त्वाची म्हणजे की तुमची ती जी थीम आहे ती तुम्ही डिझाईन वापरता ती एकदम हाय रिस्पॉन्सिव्ह असली पाहिजे. तर अशा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच आपल्याला ॲडसेन्स अप्रूव्हर केला जातो किंवा अप्रूव्हल मिळतं, तसं नाही मिळत. आणि शेवटी तुमच्या इथे व्ह्यूवर पण वाढल्याशिवाय येत नाही. असं नाही की तुम्ही किती चांगलं केलं म्हणजे लगेच उद्याच भेटेल का, तर नाही भेटत. निदान तुम्हाला त्याच्यावर ट्रॅफिक आणायला लागते. 2-3 महिने तुम्हाला चांगली ट्रॅफिक आणि चांगली व्ह्यूवर्स तिथे आहेत असं म्हणजे गुगलला ते सगळं कळतं की तुमच्या याच्यावरती ट्रॅफिक किती येते वगैरे. तर ती ट्रॅफिक पण चांगल्यापैकीची तिथे यायला सुरुवात झालेली असली पाहिजे. आणि तुमची थीम जी आहे ना ती पण अट्रॅक्टिव्ह, रिस्पॉन्सिव्ह, आणि तसेच तुमचं ब्लॉग कसा लिहिताय, त्याच्यात कॉन्टेंटचा युनिकनेस कसा आहे, शिवाय ती पोस्ट किती छोटी किंवा मोठी आहे, तर मिनिमम 1000 शब्दाच्या तर खाली नसावी, पेक्षा मोठी चालेल. त्यासोबतच आपल्याला मध्ये 1-2 इमेजेस किमान वापरायच्या, त्याच्याशी रिलेटेड इमेजेस, काहीतरी त्याचा स्क्रीनशॉट म्हणा, अशा काहीही चालतील, पण ती माहिती एकदम रिलायबल असली पाहिजे. तर अशा गोष्टी असतील तर ॲडसेन्स अप्रूव्ह होतो. आणि ॲडसेन्स अप्रूव्ह जरी नसेल झाला तेव्हा सुद्धा तुम्ही इन्कम करायचं असल्यास करू शकता. तुमचे स्वतःच्या काही सर्व्हिसेस तिथे पेडमध्ये ठेवू शकता, देऊ शकता लोकांना, हे डाउनलोड करा, ते डाउनलोड करा. पण त्यासाठी तुम्हाला पेमेंट गेटवे द्यावा लागेल, असावा लागेल तुमच्याकडे, किंवा मग डायरेक्टली गुगल पे ही एक मॅन्युअल सिस्टम असते गुगल पेची, म्हणजे की कोणीतरी पाठवणार, मग ती तुम्हाला माहीत नाही पडणार, मग तुम्ही त्यांना सांगणार, स्क्रीनशॉट येणार, मग तिथून पुढे चेक करणार. ही मॅन्युअल प्रोसेस असते जोपर्यंत तुमच्याकडे पेमेंट गेटवे नाही तोपर्यंत. पण पेमेंट गेटवेचं थोडी एक वेगळी प्रोसेस असते, ज्याच्यावरती पेमेंट झालं की या पुढच्या गोष्टी काही ऑटोमॅटिक डाउनलोड लिंक त्याला जाते वगैरे, अशा काही गोष्टी असतात. तर ते हे पेमेंट गेटवे झाल्यानंतरच ते करता येतं. पण तोपर्यंत तुम्ही मॅन्युअली पण करू शकता. इतरांच्या कोणी तुमच्या ओळखीतल्या असतील, कोणी तुमचं जर ट्रॅफिक चांगलं असेल आणि विशिष्ट एका कॅटेगरीतल्या तुमच्या पोस्ट असतील, त्याला जास्त गुगल महत्त्व देतो ॲडसेन्स अप्रूव्ह करताना, कारण की त्याला ॲड लावायचे असतात. मग ॲड मी लावू कुठल्या कॅटेगरीतला टार्गेट क्राऊड तुमच्या ब्लॉगवर येतोय हे त्याला कळलं पाहिजे. त्याच्यामुळे आपला जो ब्लॉग आहे ना तो विशिष्ट टॉपिक धरून असला पाहिजे. आज मी टाकलं समजा क्रिकेटची काहीतरी एक पोस्ट, उद्या टाकली कुठली तरी दुसरी राजकारणांची, परवा टाकली कुठली तरी एखादा लेख, परवा त्याच्यानंतर टाकली एखादा शिवाजी महाराजांचं काहीतरी गडकिल्ल्याविषयी, असलं नाही चालत. एकच तुम्हाला क्षेत्र पकडावं लागेल, एक निश त्याला आपण म्हणतो टेक्निकल भाषेत, तर एक फील्ड तुम्हाला पकडावं लागेल आणि त्याच्याशीच रिलेटेड तुम्हाला लिखाण करावं लागेल, तरच ते शक्य आहे. नाहीतर आज हे उद्या ते परवा हे, म्हणजे गुगलला कळतं की ह्याची एक्सपर्टी काही नाही, हे नुसतं कॉपी पेस्ट इकडून तिकडे चालू दिसते, एका विशिष्ट म्हणजे फील्डवरती कॉन्सन्ट्रेशन नाही आहे. तर मग त्यामुळे त्याच्यावर येणारा क्राऊड सुद्धा कन्फ्यूज होतो की हे नेमकं कशासाठी बनवलेला, किंवा याच्यावर नेमकं मला मिळणार काय आहे. आज तर एक पोस्ट, उद्या तर भलतीच काहीतरी मिळाली. त्याच्यामुळे मग लोक तिथे थांबत नाहीत आणि मग तुमचं ट्रॅफिक तिथे टिकत नाही. तर या गोष्टी मी सांगितलेल्या आत्ताच्या ज्या आहेत त्या ॲडसेन्ससाठी अतिशय महत्त्वाच्या असतात. ओके, दुर्योधन सर तुम्ही पुन्हा एकदा हँड राईज केलाय, काय बोलायचंय का? काय नाही, प्रश्न छोटा आहे. पेमेंट गेटवे साठी साधारण बजेट किती असते? बजेट वगैरे 0 बजेट असते, पण प्रत्येक ट्रान्झॅक्शन वरती तुमचे चार्जेस 2% लागले जातात. तर ते पेमेंट गेटवे वरती सुद्धा अवलंबून आहे. काही 2% घेतात, काही 2.5% पण घेतात, काही 3%ही घेतात पर ट्रान्झॅक्शन. म्हणजे तुमचं ट्रान्झॅक्शन छोटं असो की मोठं असो, पण पर ट्रान्झॅक्शन तुमचे तेवढे पैसे जाणार. म्हणजे 1000 रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालं तर 2% त्याच्यातून कटणार आहेत आणि ते 2% या पेमेंट गेटवे सर्व्हिसेसला जातात. अच्छा, ठीक आहे, ओके, या थँक्यू. पद्धतीने. पेमेंट गेटवे सर्व्हिसेस काय करते, अगोदर पैसे त्यांच्याकडे घेते आणि त्यांचा जो चार्जेस आहे तो आधीच ठरलेला असतो, जो की आपल्याला अप्रूव्ह करतानाच माहीत असतो. आपण अमक्या कंपनीचा, अमक्या एखाद्या विशिष्ट कंपनीकडून जर का समजा आपण पेमेंट गेटवे घेत आहोत, तर त्यांचे चार्जेस काय आहेत
ते सगळं ओपनली दाखवावे लागतात RBIच्या रूलनुसार त्यांना सुद्धा, आणि ते वाचूनच आपण त्याला म्हणजे अप्लाय करायचं किंवा नाही. तर ते टक्केवारी साधारण 2 पासून 3.5 पर्यंत वेगवेगळ्या कंपन्यांची वेगळी टक्केवारी आहे. तर 2 पासून 3.5 पर्यंतच्या दरम्यान आपल्याला पेमेंट गेटवेचे चार्जेस लागतात, आणि ते अगोदर त्यांच्याकडे पेमेंट येतं, आपल्या डायरेक्ट बँकेत पेमेंट जमा होत नाही. ते 2 दिवसांनी आपल्या बँकेत पेमेंट जमा होतं, आणि ते पण पेमेंट गेटवेचे चार्जेस मायनस होऊन बाकी उरलेलं पेमेंट मिळतं. तर अशा प्रकारे पेमेंट गेटवेची प्रोसेस असते. ओके, बाकी आणखी कोणाला प्रश्न असेल तर विचारा, अन्यथा आपण आता पुढे जाऊ. आणखी राहिलेच असतील तर थोड्या वेळाने आठवून सांगा, तोपर्यंत मी पुढे कंटिन्यू करतोय. तर मी पुन्हा एकदा स्क्रीन इनेबल करतो आणि काही गोष्टी दाखवतो. आता तुम्हाला सगळ्यांना स्क्रीन दिसायला लागली असेलच, आणि तुम्ही बऱ्याचशा जणांनी ॲप्लिकेशन केलेले आहेत, फॉर्म भरलेले आहेत नवीन थीमसाठी. या ठिकाणी किती जणांनी भरले आहेत बघा, साधारण 34. तर एवढ्या जणांनी आपल्यापैकी म्हणजे साधारण 34 लोकांनी इथे आपल्याला सबमिशन केलेलं दिसतंय फॉर्मचं. याच्यात तुमच्या URL ऑलरेडी आलेले आहेत, आणि मी प्रत्येक URLला मी चेक केलं आहे. पण बऱ्यापैकी 95% लोक जे आहेत ते आत्ताच नवीनच ब्लॉग तयार केलेले असल्यामुळे बघण्यासारखं विशेष त्याच्यात तर काही नाहीच, पण काही आहेत जुने. तर याच्यातले हे मला वाटतं कोण आहे, ज्ञानेश्वर सर कोणाचं तरी होते इथे जुनेवाले. पण जुने जरी असले तरी फार काही असे विशेष केलेलं नाही आहे तुम्ही आतापर्यंत. हे 90 दिसते. त्याच्यामुळे तुमची जी आता मिळालेली जी थीम आहे, हे बघा वारगे सर आता काहीतरी म्हणत होते, बघूया आपण ओपन करून. ओके, हे वारगे सरांनी मला वाटतं ही इमेज वगैरे डिझाईन करून इथे टाकलेली आहे. ओके, आता डिफॉल्ट थीम तुम्ही किती म्हणजे कुठलीही जरी वापरली ना, तर हे अशा प्रकारचा व्ह्यू तुम्हाला दिसतो. याच्यात फक्त तुम्ही काय करता, काही गॅजेट कमी किंवा जास्त वापरता, बस एवढा फरक आहे. पण बाकी डिझाईन मात्र पाहिजे तेवढी आपल्याला बदलण्याची सोय ह्या ब्लॉगरने दिलेली नाही आहे बॅकएंडला. त्याच्यामुळे आपल्याला स्वतःहून तशी थीम तयार करावी लागली, आणि ती याच्यात टाकावी लागली, जी तुम्हाला आता रेडीमेड मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा एका दिवसात कितीतरी पुढे जाणार आहात. बाकीचे जे इतर ब्लॉग होते काही वर्षापासून चालवणारे लोक, त्यांच्या बरोबरीला अगदी ज्यांनी थोडे पैसे कमवलेत आणि थीम विकत पण घेतलेले आहेत काही जणांनी, तर त्यांच्या बरोबरीला तुम्ही आता 2 दिवसातच जाणार आहात, जेव्हा तुमच्याकडे ती थीम इम्प्लिमेंट होईल. तर या प्रकारे हे सरांनी बनवलेलं दिसतोय. सर तुम्हाला काय म्हणायचं होतं, मगाशी तुम्ही हँड रेज केला होता आणि काहीतरी थीम बद्दल बोलत पण होतात. वारगे सर. ओके, मी माईक सर्वांचे इनेबल केलेले आहेत. तर फक्त ज्यांना मी आवाज देईल त्यांनी बोला, किंवा मध्ये जेव्हा सांगेल तेव्हा. वारगे सर आहेत का? हो सर. हां, तर तुम्हाला काय म्हणायचं होतं तुमच्या याबद्दल? सर आता ह्या बॉक्सच्या जे मुलगा बक्षीस घेतो त्याच्या उजव्या बाजूला बघा, मुख्याध्यापकांना उपयुक्त हे टायटल आहे खाली खाली. इथे सर्च ब्लॉकच्या वरती. इथे तर मी काय केलं, इथे एक लिंक दिलेली आहे की ज्यांना मुख्याध्यापकांना उपयुक्त असेल अशा गोष्टी मिळतील. पण ऍक्च्युली ती तिथे सर्च होत नाही, आणि ती लिंक हाईड राहायला पाहिजे. ती दिसते तिथे, ती दिसायला नाही पाहिजे. तुम्ही आता आपली थीम घेतलेली आहे ना? हो, घेतलेली आहे. मग ठीक आहे. आता ह्याचा विषय काही काढून उपयोगच नाही आहे त्याचा. जसे तुमची थीम इम्प्लिमेंट होईल त्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक कन्वर्ट होतील. आता ह्याच्यात वेळ घालून काही फायदाच नाही. आणि दुसरं की इथे जसे आपण लेबल्स करतो, तर ते लेबल्स असे बॉक्स मध्ये दिसायला हवे, तर ते आपल्याला करता येत नाही ह्याच्यातून. जे ते तुम्हाला करायचं, ते जी थीम आहे ना ती ठरवत असते की ते कसे दिसतील. त्याच्यामुळे आपण त्याची डिझायनिंग चेंज नाही करू शकत. तर त्यामुळे ती जी काही थीम आहे तिने ठरवलेलं असतं की लेबल आल्यावर ते कसे दाखवायचे. मी एक ब्लॉग दुसऱ्याचा घेतला होता फक्त बघण्यासाठी, तो दाखवता येईल का? म्हणजे मग तसं आपल्याला एक अपेक्षित आहे की तसं दिसायला पाहिजे होतं, ते नाही होत आहे. काय URL आहे त्यांचा? स्क्रीन शेअर करू का? मी ओपन करून ठेवलंय. URL सांगता येते का तुम्हाला? बरं ठीक आहे, स्क्रीन शेअर करा. करा स्क्रीन शेअर, मी बंद करतो.
आता हे जे लेबल्स आहेत त्यांनी दिलेले, तर तसे मी प्रयत्न करत होतो, तर ते आपल्याला दिसले नाहीत. हो, ते हे लेबल्स नाही आहेत, हे हेडर जे पेजेस बनवलेत ना ते आहेत, जे मी आता दाखवले ना तुम्हाला. हेडरवरती जे पेजेस सेम तसे पेजेस त्यांनी काय केलेत, भरपूर वाढवलेत, म्हणून ते खाली खाली आलेत. बरोबर बरोबर. असं आहे. मग हे हेडर आपल्याला आपल्या पद्धतीने डिझाईन करता येतील ना? हो, हेडर तर आपण म्हणजे आपला असे ऑलरेडी box थीम मध्ये जो typeच- दिलेला. हा, हे फक्त असे बॉक्स टाईपच दिसतील की आणखी डिझाईन वेगळी करता येईल? नाही असेच दिसतील. ओके, ठीक आहे, चालेल. हो, काही करता येईल, याचं काही अवघड नाहीये. की जे मी लेबल वरती आपलं मेनू जे दाखवले होते ते 4च होते. ते जर का 10, 15, 20 घेतले ना, तर ते ऑटोमॅटिक ती लेंथ पूर्ण भरल्यानंतर खाली ते दिसायला लागतात त्याच्या खाली. ओके सर. ओके, ठीक. चला तर मी पुन्हा स्क्रीन शेअर करतो. तर यापैकी बऱ्याचशा जणांचे म्हणजे इथे ब्लॉग आहेत, जुने असो किंवा नवे असो. आपल्याला माहीतच आहे की ब्लॉगरचे रिस्ट्रिक्शन्स आहेत. तुम्ही भले आता नवीन आहात, तुम्हाला वाटतंय की मी नवीन आहे म्हणून मला जमत नाही की काय. बाकीच्यांना म्हणजे चांगला अट्रॅक्टिव्हिटी, त्यांनी सुद्धा ज्यांच्या अट्रॅक्टिव्ह थीम दिसत आहेत, एकदम रिस्पॉन्सिव्ह दिसत आहेत, तर अशा लोकांनी एकतर त्या विकत घेतलेल्या आहेत. आणि दुसरे जे तुम्हाला बेढप दिसत आहेत, त्यांनी आहे त्याच्यात थोडंसं स्वतःचं म्हणजे वापरून स्किल आल्यामुळे त्यांच्यात काही बदल होऊन थोडे चांगले दिसत असतील. पण आपण जे दिले तितकं चांगलं तर कोणाचंच नाही, कारण की हे तुमच्या आवाक्यातलं काम नाही. हे कोडर आहेत ज्यांनी हे कोडिंग केलेलं आहे. त्याच्यामुळे हे आपण त्यांचं वर्क, त्यांची मेहनत आपण रेडीमेड विकत घेतली थीमच्या माध्यमातून. त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत राहिल्यावर आम्ही नेहमीच हा विचार करतो की आपल्याला आपल्यासोबत असलेल्या शिक्षकांना ॲडव्हान्स आणि एकदम लेटेस्ट कसं राहता येईल, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी यांच्यासोबत आपण कसे देऊ शकतो. आणि एक उपक्रमशील शिक्षकांना ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी तर लागतातच, पण त्याही एक जरा वेगळ्या लेवलच्या. आजपर्यंत तुम्ही ब्लॉग बघितले, मी पण बघितले होते. मी तर 2017 साली ह्या सगळ्या पोस्ट मला दिसतेच आहेत, त्या आज नाही टाकलेल्या, 2017 सालीच्या पोस्ट आहेत. आणि तेव्हाच्या पोस्ट होत्या, पण मी ते काम सगळं सोडून दिलं होतं. पण कुठेतरी मला रिक्वेस्ट वारंवार येत होत्या की ब्लॉग शिकवा, ब्लॉग डिझाईन शिकवा, ब्लॉग डिझाईन शिकवा. आणि मग मी विचार केला की ब्लॉग डिझाईन शिकवायचं असेल तर हे जे रेग्युलर चाललंय ते शिकून फायदा नाही काही. कारण की ते तर मग असे यूट्यूबला व्हिडिओ पाहून पण जमतं करायला. तर मग काहीतरी वेगळं पाहिजे. तर म्हणून मग या गोष्टीचे म्हणजे समजा तुमच्या कल्पनेतून माझ्या कल्पनेत ते आलं आणि मी त्याची नवनिर्मिती केली आणि तुमच्यासमोर हे सादरीकरण केलं. अशाच पद्धतीने भरपूर सारे आपले कोर्सेस तसेच आहेत, लोकांच्या डिमांडनुसार आलेले आणि त्या डिमांडनुसारच त्याला घडवलेलं. तर या पद्धतीचाच आजचा हा म्हणजे हा ट्रेनिंग प्रोग्राम होता. तर एवढ्या सगळ्यांचे URL इथे जे आहेत त्या सगळ्यांना उद्या लायसन्सिंग केलं जाईल. आणि तुम्हाला लायसन्सिंग केल्यामुळे थीम सगळ्यांसाठी एकच असेल डाउनलोड करायला, पण त्याचं लायसन्स तिथे ॲक्टिव्ह केलं असल्यामुळे तुमच्या ब्लॉगवरती ते चालणार आहे. ठीक आहे ना. तर त्यामुळे तुम्ही जे काही URL इथे दिले त्याच्यावरती ते चालेल. आणि भविष्यात हे URL सुद्धा तुम्हाला बदलण्याची गरज पडू शकते. म्हणजे कसं की समजा बा हे जे काही आहे anjumam123blogspot.com आणि भविष्यात तुम्हाला वाटलं की anjumam.com पाहिजे, हे ब्लॉगस्पॉट बिस्पॉट असलं काय नको आपल्याला, तर ते सुद्धा भविष्यात बदलता येणार आहे. तेव्हा सुद्धा ही थीम तुमची चालणार त्याच्याच वरती, कारण की बॅकएंडला हा URL असतो, दिसताना मात्र तुमचा जो प्रोफेशनल डोमेन असतो तो दिसत असतो. त्यामुळे ही जी थीम तुम्ही घेताय, ही थीम तुम्हाला डोमेन बदलल्यानंतर सुद्धा कामाला येणार आहे किंवा ती कंटिन्यू तुमच्यासोबत राहणार आहे. फक्त एवढंच आहे की तुम्ही नवीन ब्लॉग बनवला त्याला मात्र ही थीम लागणार नाही, कारण की त्याच्यासोबत लायसन्स ॲक्टिवेट केलेलं नसेल, म्हणून तुम्हाला ती दुसऱ्या ब्लॉगवरती वापरता येणार नाही. म्हणजे तुम्ही जरी वापरली, तिथे कोड कॉपी पेस्ट करून जरी टाकला तर ती काय ओपन होणार नाही. ओके, फॉर्म भरलेला होता पण पेमेंट बाकी होते आतापर्यंत, केले तर चालेल का? तर पेमेंट करा आणि तसं मला व्हॉट्सअपला रिप्लाय द्या. ओके, फॉर्म पुन्हा भरावा लागेल, तुमची एंट्री डिलीट केलेली आहे, तर त्यामुळे फॉर्म तुम्ही पुन्हा भरा. ठीक. तर अशा प्रकारे आपण आजचा कोर्स इथे संपला असं मी जाहीर करतो. आणि आता मी तुमच्या या 3 दिवसातल्या कोर्समध्ये काय नेमका अनुभव आला, कसा वाटला हा प्रोग्राम, या तुमच्या प्रतिक्रिया मला ऐकायच्या आहेत. त्यासाठी मी जस्ट या ठिकाणी स्क्रीन थांबवतो आहे आणि पुढे तुमच्या शब्दात तुम्ही प्रतिक्रिया द्या, तुमचा अनुभव सांगा की कोर्स खूप छोटा होता, 3 दिवस. आज मी एक्स्ट्रा दिवस दिला फक्त तो थीम आपल्याला नवीन डाउनलोड करून ती काय वापरायची आहे. ज्यांनी ते पेमेंट केले त्यांना हे करता यावं यासाठी, नाहीतर याची काही गरज नव्हती आजच्या सेशनची.
ऑलरेडी तुम्ही जे काही 3 दिवसात शिकलात त्यावरूनच तुम्ही इतर जो काही ब्लॉगर आहेत त्यांच्या पद्धतीने तुम्ही पण डिझाईन करू शकला असतात 3 दिवसाच्या ज्या मी दिलेल्या नॉलेजमुळे. तर आता काही वेळासाठी मी या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा हँड रेज करण्याची रिक्वेस्ट करतो की ज्यांनाही वाटतं की मला या 3 दिवसात जे काही आवडलं म्हणण्यापेक्षा जसंही वाटलं, कधी कधी काही आवडतं काही नाही आवडत, दोन्ही गोष्टी असू शकतात. तर दोन्ही गोष्टी तुम्हाला इथे बिनधास्तपणे सांगायच्या आहेत की असं असं मला या 3 दिवसामध्ये अनुभव मिळालेला आहे ब्लॉगच्या संदर्भात. तुम्ही यापूर्वी ब्लॉग वापरला असेल तर तो थोडक्यात सांगा, नसेल वापरला तरी थोडक्यात सांगा, आणि या 3 दिवसात तुम्हाला काय म्हणजे मिळालं आहे, तुम्ही काय याच्यातून घेतलं आहे, तर ते थोडक्यात इथे शेअर करायचं आहे. तर मी काही वेळासाठी हँडरेजची वाट पाहतोय. हँडरेज आल्यानंतर मी एकेकाला ॲडमिट करेल आणि तुम्ही मात्र स्वतःहून तुमची प्रतिक्रिया देऊ शकता.